So finally start here. Again, I heartily welcome all of the participants. आजचं हे वर्कशॉप गुगल मीट वरती लाईव्ह होत आहे, पण त्याचबरोबर हे वर्कशॉप युट्यूब वरती रेकॉर्ड सुद्धा होत आहे. म्हणजेच जर आपण लाईव्ह लेक्चर बघत असाल तरी तुमचं स्वागत आहे, आणि जरी नंतर तुम्ही रेकॉर्डेड हे बघत असाल युट्यूब वरती, सध्या लाईव्ह चालू आहे पण परत हे रेकॉर्ड होणार आहे, त्यामुळे युट्यूब वर जरी बघत असाल तरी तुमचं स्वागत आहे. हार्टली वेलकम. सो आय स्टार्ट नाउ. वेलकम तर झालंच आहे. ओके, बिफोर स्टार्टिंग द वर्कशॉप I want two promises from your side. Yes, all of the participants, all of the students. First is attend the workshop completely. हे जे वर्कशॉप आहे ते आपल्याला कम्प्लिटली अटेंड करायचं, संपूर्णपणे अटेंड करायचं. कारण असं म्हटलं जातं की कुठली गोष्ट अर्धवट केली तर त्याचं काहीच फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळं तुम्ही जर हे वर्कशॉप अर्धवट केलात तर काहीच उपयोग नाही, त्यापेक्षा आत्ताच निघून गेलात तर चालेल. म्हणून हे वर्कशॉप कम्प्लीट अटेंड करायचं, जेणेकरून तुम्हाला कम्प्लीट थॉट प्रोसेस कळेल, तुमचा माइंडसेट चेंज होईल इंग्लिशकडे बघण्याचा. अँड सेकंड प्रॉमिस, हे वर्कशॉप तुम्ही विथ 100% फोकस आणि एनर्जी करायचं, एनर्जीनं अटेंड करायचं. एनर्जी पाहिजे आपल्याकडे, फोकस पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. सो आय होप ऑल ऑफ द पार्टिसिपेंट्स यू विल फॉलो ऑल दीज टू प्रॉमिसेस. देन फायनली आय वॉन्ट टू गिव्ह यू प्रॉमिस फ्रॉम माय साइड. दॅट प्रॉमिस इज, हे लेक्चर एंड झाल्यानंतर तुम्हाला खूप महत्वाचे सिक्रेट्स कळतील इंग्लिश बद्दल, इंग्लिश स्पीकिंग बद्दल म्हणा किंवा इंग्लिश बद्दल. सो डोंट वेस्टिंग आवर टाइम. Now we move on our points. In today's workshop, we are going to discuss 6 important points. First point, why is English important? Second point, what is English language? Third point, how to learn English language effectively. Point number 4, approach. Approach म्हणजे काय? मार्ग. कुठल्या मार्गाने आपण इंग्लिश शिकलं पाहिजे, कोणता मार्ग युजफुल आहे इंग्लिश शिकण्यासाठी. Then number 5, action. What kind of action you will have to take. And then number 6 is very important and interesting for all of you participants. Number 6, special gift from my side to yours. एक स्पेशल गिफ्ट आपल्याला मिळणार आहे या वर्कशॉपच्या एंडला. त्यामुळे सर्वांनी वर्कशॉप एंड पर्यंत ऐकायचं आहे, पाहायचं आहे. ठीक आहे. सो फायनली आपण सुरुवात करतोय पॉइंट नंबर 1 पासून. वाय टू लर्न इंग्लिश. आय थिंक ऑल ऑफ दी पार्टिसिपेंट्स आर व्हेरी एनर्जेटिक अँड finally here we go. Point number 1 is why to learn English. कोणत्याही गोष्टीला सुरुवात करण्याआधी त्या गोष्टीचा व्हाय निश्चित असणं गरजेचं असतं. आपला व्हाय जितका स्ट्रॉंग तितक्या लवकर आपण ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि आय होप समोर जमलेल्या सर्व पार्टिसिपेंटचा व्हाय क्लिअर असेल, काय की इंग्लिश का शिकायचं. ओके, आय होप, मला खात्री आहे की तुमच्या सर्वांचा व्हाय क्लिअर असेल, स्ट्रॉंग असेल. सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगायचंय की मी आज जे तुम्हाला इंग्लिश बद्दल सांगणार आहे ते इंग्रजी या विषयाबद्दल सांगणार नाही, इंग्रजी या भाषेबद्दल सांगणार आहे. हो, यस, बघा मी काय म्हणतोय. आतापर्यंत आपण इंग्लिशकडे एक विषय म्हणून बघत आलेलो आहोत, जो की आपल्याला पहिलीपासून असतो अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत. त्याच्यामध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळतात, 70-80 मार्काला इंग्लिश असतं आणि त्याच्यामध्ये कमी मार्क्स मिळतात, आणि त्यावेळेपासून इंग्लिश अवघड वाटायला लागतो. त्या इंग्लिश बद्दल मी बोलणार नाहीये. ते इंग्लिश सब्जेक्ट, पण इंग्रजी हा एक विषय असण्याआधी सुद्धा इंग्लिश एक भाषा आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लाईक मराठी, जर्मन, जापनीज या जशा भाषा आहेत तशी इंग्लिश एक भाषा आहे. इंग्लिशकडे एक भाषा म्हणून आपण बघणार आहोत. आणि या जगातली कोणतीही भाषा कशासाठी वापरली जाते, कशासाठी यूज होते, तर फक्त 2 कारणांसाठी वापरली जाते. पहिलं कारण आहे अंडरस्टँड आणि दुसरं कारण आहे एक्सप्रेस. अंडरस्टँड म्हणजे काय? एखादी गोष्ट समजून घेणे. आणि एक्सप्रेस म्हणजे काय? एखादी गोष्ट मांडणे किंवा व्यक्त होणे. म्हणजे जगातली कुठलीही भाषा एक माध्यम असतं देवाणघेवाणीचं. समजून घेणे आणि व्यक्त होणे यासाठी आपण वापरतो भाषा. मग मला सांगा, समजून घेण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे आपली मातृभाषा आहे ना, मराठी आहे ना, मग इंग्लिशची काय आवश्यकता आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज आहे, वर्ल्ड लँग्वेज आहे. साधं एक्झाम्पल देतो आणि समजावून सांगतो आपल्याला. जसं की जपानमध्ये राहून जापनीज आली पाहिजे, जर्मनीमध्ये राहून जर्मन आली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये राहून मराठी आली पाहिजे. अगदी त्याच प्रकारे आपण एक गोष्ट विसरत चाललेलो आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ठीक आहे, इंडियामध्ये राहतो ठीक आहे, पण ऍट द एंड आपण जगामध्ये सुद्धा राहतोय, बरोबर की नाही? मग हल्लीच्या युगामध्ये, आजच्या जगामध्ये आपण जगापर्यंत जाण्याची आवश्यकता नाहीये. जग आपल्या स्क्रीनवरती आलंय थ्रू टेक्नॉलॉजी, थ्रू इंटरनेट. त्यामुळे जगाशी कनेक्ट झालेलो आहोत आपण, आणि या जगाशी संवाद साधता येत असेल तरच आपण सक्सेसफुल होऊ. मग
आजच्या युगामध्ये आपल्याला जगाची भाषा यायलाच पाहिजे. जगामध्ये राहतोय म्हटल्यावर जगाची भाषा यायला पाहिजे. येस, इंग्लिशला मी जगाची भाषा म्हणतोय. आपल्या सर्वांना माहित असेल की अख्ख्या संपूर्ण जगाला कनेक्ट करणारी एक कॉमन लँग्वेज आहे जी की इंग्लिश आहे. ग्लोबल लँग्वेज, वर्ल्ड लँग्वेज म्हटलं जातं इंग्लिशला. तिचा वापर सर्वत्र 100% आहे. पण एक सॅड फॅक्ट आहे, वापर जरी 100% असला का नाही, एक सॅड फॅक्ट अशी आहे की महाराष्ट्राचं एक्झाम्पल देतोय मी. महाराष्ट्रामध्ये फक्त 10% लोकांना परफेक्ट इंग्लिश येतं. फक्त 10%. बघा, वापर 100% आहे, जमणाऱ्यांची संख्या 10% आहे. आणि म्हणूनच इंग्लिश एक स्किल बनलेला आहे. स्किल शब्द तर ऐकला असेल, स्किल. आजच्या युगामध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर नुसती कॉलेजची डिग्री घेऊन काही उपयोग नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक्स्ट्रा आपल्यामध्ये कोणतं ना कोणतं स्किल असणं गरजेचं आहे. तुम्ही ऐकला असेल स्किल शब्द. इंग्लिश सुद्धा एक स्किल बनलेला आहे या काळामध्ये, कारण वापर 100% आहे, पण त्याचा त्याचा ॲबिलिटी जमणाऱ्यांची संख्या फक्त 10% आहे. मग तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, तुम्ही कशामध्ये आहात? त्या 10% मध्ये जमणाऱ्यांमध्ये आहात की 90% आहात? जर तुम्ही 90% असाल तर राहिलेल्या 90% संधी तुम्ही घालवताय कुठल्याही क्षेत्रामध्ये. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, जॉब करत असाल, हाऊसवाईफ असाल, बिझनेस करत असाल, एज डझंट मॅटर, स्टुडंट असाल, कॉलेजमध्ये जात असाल, व्हॉट एव्हर, प्रत्येक ठिकाणी इच अँड एव्हरी फील्ड तुम्हाला इंग्लिश बघायला मिळणार आहे. आणि इंग्लिशचा वापर सरळ आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे. पण असं असून सुद्धा जर आपल्याला हे जमत नसेल तर आपण कुठेतरी फेल आहोत, आपण ऑर्डिनरी आहोत. आणि हे जर जग जिंकायचं असेल तर आपल्याला फेल होऊन चालणार नाही, आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे. मग मी एक लाईन इथं सांगतोय, ती लाईन सर्वांनी आपल्या डोक्यामध्ये सेव्ह ठेवायची. खूप इम्पॉर्टंट लाईन आहे, खूप महत्वाचा व्हाय मी आपल्याला देतोय, पॉवरफुल व्हाय देतोय. इंग्लिश एक भाषा आहे हे डोक्यात ठेवायचं. इंग्लिश एक भाषा आहे, पण कशी भाषा आहे? अशी भाषा आहे, असं एक स्किल आहे जे की सक्सेस आहे, जे की जग जिंकण्याचा रस्ता आहे. अदरवाइज यू आर गोइंग टू फेल. मग आपल्याला फेल व्हायला आवडेल की सक्सेसफुल व्हायला आवडेल? जर आपल्याला सक्सेसफुल व्हायला आवडेल तर इथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर तुम्हाला फेल व्हायचं तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता. ठीक आहे. सो आय एम मूव्हिंग ऑन माय सेकंड पॉइंट. पॉइंट नंबर 2, व्हॉट इज इंग्लिश लँग्वेज? इंग्लिश लँग्वेज म्हणजे नेमकं काय हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत अंडरस्टँड झाला असेल पॉइंट नंबर 1, तर सर्वांनी गुगलचा व्हर्च्युअल हँड रेस करायचा आहे. मला कळलं पाहिजे, ऑडियन्स सुद्धा जागा पाहिजे. जरी आपण समोरासमोर नसलो तरी ऑनलाईन मध्ये आपण समोरासमोर आहोत, त्यामुळे तुमची एनर्जी दाखवायची आहे. डेड बॉडी सारखं लेक्चर बघायचं नाही, मरगळल्यासारखं. एनर्जेटिक पाहिजे, अंगामध्ये एनर्जी पाहिजे. सो आय एम मूव्हिंग ऑन. हा, अधूनमधून तुम्ही रिएक्शन्स द्यायचे आहेत, रेज हँड करायचं आहे, चॅटमध्ये कळवायचं आहे, ऍक्टिव्ह राहायचं आहे. जेवढं तुम्ही ऍक्टिव्ह राहाल तेवढं लवकर तुम्ही जग जिंकाल. ओके, सो आय एम मूव्हिंग ऑन माय सेकंड पॉइंट. दुसरा मुद्दा आहे, इंग्लिश म्हणजे नेमकं काय? इंग्रजी म्हणजे नेमकं काय? इंग्लिशकडे मी एक भाषा म्हणून बघायला सांगतो आपल्याला. मग भाषा काय असते नेमकी? तर या जगातली कोणतीही भाषा, मग ती कुठलीही असू दे, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, जर्मन असू दे, कोणतीही भाषा, ही 4 पिलर पासून बनते. जसं की एखादी रूम, एक्झाम्पल देतोय, जसं की एखादी साधी रूम 4 पिलर पासून बनते ना, अगदी त्याच प्रकारे इंग्लिश सुद्धा किंवा तुमची कुठलीही भाषा 4 पिलर पासून बनते. आणि हे 4 पिलर कोणते आहेत? LRSW हे आहेत 4 पिलर. म्हणजे काय? LRSW. L म्हणजे लिसनिंग, R म्हणजे रीडिंग, S म्हणजे स्पीकिंग, W म्हणजे रायटिंग. आप सभी ने ये चारों पिलर सुने तो होंगे, सगळ्यांना हे माहिती असतीलच. आणि हे 4 पिलर, ह्या 4 गोष्टी आपण करतो कोणत्याही भाषेमध्ये. याच्या व्यतिरिक्त काही करतो का? एखाद्या भाषेमध्ये आपण लिहितो, बोलतो, वाचतो, ऐकतो, एवढ्याच गोष्टी करतो. म्हणून लँग्वेज इज इक्वल टू LRSW. ओके, म्हणजे भाषा म्हणजे काय? LRSW, लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग, रायटिंग. आणि म्हणून मला एक मुद्दा ठामपणे इथं सांगायचं आपल्या सर्वांना, की इंग्लिश म्हणजे नुसतं स्पीकिंग नव्हे. आजकाल बऱ्याच जणांचा हा समज झालेला आहे की मला इंग्लिश स्पीकिंग करायचं, पण इंग्लिश स्पीकिंग हा एक पार्ट आहे त्याचा. ऍट द एंड इंग्लिश एक लँग्वेज आहे, एक भाषा आहे, आणि ज्याच्यामध्ये 4ही पिलर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. ज्या क्षणी तुमचे 4ही पिलर 100% होतील, त्या क्षणी तुमची इंग्लिश 100% होईल. याचा उलटा अर्थ काय? या क्षणी तुमचं इंग्लिश कच्चं आहे, याचा अर्थ काय? तुमचं इंग्लिश 100% नाहीये. म्हणून तुमचे 4ही पिलर 100% नाहीये. तुम्हाला आवडेल का तुमचं इंग्लिश किती टक्के आहे हे चेक करायला? आता मी चेक करणार नाही, पण तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की तुमची इंग्लिशची लेवल काय आहे, तर मी त्यासाठी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. ओके, हे वर्कशॉप झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही तुमचं इंग्लिशची लेवल कशी चेक करू शकता. आता याच्यावरती वेळ घालवणार नाही, पण एवढं लक्षात ठेवा की इंग्लिश 100% करायचंय ना, त्याआधी तुम्हाला माहित पाहिजे की तुमची लेवल किती आहे. जनरली मी महाराष्ट्राची आकडेवारी तुम्हाला सांगतो, विथ प्रूफ अँड फॅक्ट सांगतो. जनरली महाराष्ट्रामध्ये लोकांचा लिसनिंगचा पिलर 100 पैकी 70 to 80% चांगला असतो.
लोकांना ऐकलेलं समजतं. पण प्रॉब्लेम कुठं असतो माहितीये का? आता हे प्रत्येकाची आकडेवारी वेगळी असणार आहे, प्रत्येकाचे पिलर खालीवर असणार आहेत. पण जनरली मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर स्पीकिंगचा जो पिलर आहे की नाही तो मात्र डाऊन असतोय, 20-30% असतोय. हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि रिडिंग रायटिंगच्या पिलर बाबतीत सुद्धा असंच आहे. कधी कधी रिडिंगचा पिलर डाऊन असतो, रायटिंगचा वर असतो. हे सगळे पिलर असे वर खाली असतात, पण 100 नसतात. म्हणून इंग्लिश अवघड जातं आपल्याला. बरेच जण मला प्रश्न विचारतात की सर आम्हाला ना इंग्लिशमध्ये फ्लुएन्सीच येत नाही, फ्लुएंट इंग्लिश आम्हाला बोलायचंय, इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स येत नाही. मी त्यांना रिव्हर्स प्रश्न विचारतो, मराठीमध्ये येतो का कॉन्फिडन्स? मराठीमध्ये फ्लुएन्सी काय? हाच प्रश्न विचारतो मी. म्हणजे काय, सिंपल आहे. जसं इंग्लिश लँग्वेज आहे तसं मराठी लँग्वेज आहे. मी तुम्हाला अर्थ दाखवते, थोडंसं कम्पेअर करत नाही. मराठी ही आपली मातृभाषा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही इंग्लिशच्या जागी इथं मराठी पुट केलात का नाही, मराठीमध्ये सुद्धा हे 4 पिलर आहेत. मग मराठीमध्ये जर मी तुम्हाला विचारलं हे 4ही पिलर किती आहेत, तर याचं सिंपल उत्तर आहे 100% आहेत. हो, मराठीमध्ये आपले 4ही पिलर 100% आहेत. म्हणून मराठी आपली 100% आहे. आणि म्हणून मराठीतला स्पीकिंगचा पिलर 100% असल्यामुळं मराठीत कधी प्रश्न पडत नाही की मला फ्लुएन्सी येत नाहीये. बोलताना अडकत नाही आपण मराठीमध्ये, बडबडतो, समोरच्याला म्हणावं लागतं अरे थांब जरा, हो की नाही? हे का होतं हे लक्षात घ्या, कारण मराठीमध्ये पिलर 100% आहे, इंग्लिशमध्ये पिलर 100% नाहीये. मग ज्या क्षणी तो पिलर 100% होईल ना स्पीकिंगचा, त्या क्षणी तुम्हाला फ्लुएन्सी हा शब्द आठवणारच नाही. फ्लुएंट इंग्लिश बोलाल तुम्ही, हे महत्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट. आणि कॉन्फिडन्स, जर फ्लुएंटली बोलायला आलं तर कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली येतो. म्हणून मला एक रूट कॉज तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमचं इंग्लिश इंप्रूव्ह करायचं असेल, 100% करायचं असेल, तर दीज 4 पिलर्स आर इक्वली इम्पॉर्टंट. हे 4ही पिलर तुम्हाला 100% करावे लागतील. आणि ज्या क्षणी हे 4 पिलर 100% होतील त्या क्षणी तुमची इंग्लिश 100% झालीच म्हणा. साध्या भाषेत सांगतो, मराठी डोक्यामध्ये 100% सेव आहे म्हणून कॉन्फिडन्स आहे. बघा, इमॅजिन करा 1 सेकंदासाठी, ज्या क्षणी तुमचं इंग्लिश 100% होईल ना त्या क्षणी काय होईल, अगदी मराठी सारखं इंग्लिश वापराल, इंग्लिश बोलाल, इंग्लिश ऐकाल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून ऍट दी एंड आपलं गोल काय असलं पाहिजे, इंग्लिश 100% करायचं. ओके, मग कसं करायचं हा सर्वात मोठा मुद्दा आहे. मी येतोय माझ्या पॉईंट नंबर 3 कडे. हाऊ टू लर्न इंग्लिश लँग्वेज, हाऊ टू बिकम इन इंग्लिश 100% परफेक्ट. डोक्यामध्ये भाषा सेव्ह कशी करायची हे मी आता आपल्याला सांगणार आहे. आय होप दिस 2 पॉइंट्स, व्हाय अँड व्हॉट, शॉर्ट मध्ये सांगितले मी. आपल्याला जर डिटेलमध्ये व्हाय आणि व्हॉट हवे असतील, इंग्लिशची लेवल चेक करायची असेल, तर मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलची लिंक देईन थोड्या वेळानं, त्यामध्ये तुम्ही डिटेल बघू शकता. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, 90 मिनिटांमध्ये आपल्याला हे संपवायचं आहे, म्हणून मी शॉर्ट मध्ये व्हाय आणि व्हॉट सांगितलेला आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, ज्या पॉईंटची तुम्ही वाट बघत असाल बरेच जण, की हाऊ टू लर्न इंग्लिश, हे मी आपल्याला सांगणार. सो आय एम मूव्हिंग ऑन माय पॉइंट नंबर 3. टिल द टाइम रेज युअर झूम हँड्स, सॉरी रेज युअर गुगल हँड्स or give some reactions. Okay, so be energetic, not dead body. So I am moving on point number 3. Yes, I hope all of the participants is alive, की तुम्ही जागे आहात असं मला निश्चितच वाटतंय. पॉइंट नंबर 3 आहे हाऊ टू लर्न इंग्लिश. जसं मी आपल्याला म्हटलं की इंग्लिश एक भाषा आहे. मग या जगातली कोणतीही भाषा जर आपल्याला शिकायची असेल का नाही, तर 3च मार्ग आहेत. या जगातली कुठलीही भाषा शिका, ती भाषा शिकण्यासाठी तुमच्या आमच्या जवळ फक्त 3च मार्ग आहेत. चला बघूयात कुठले 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे, एक तर आपण त्या भाषेचं रहिवासी असलं पाहिजे, नेटिव्ह. म्हणजे काय, त्या भाषेमध्ये आपला जन्म झालेला असला पाहिजे, हा एक मार्ग आहे. अजून एक मार्ग आहे दुसरा, कुठला, त्या भाषेचं वातावरण, सराउंडिंग आजूबाजूला आपल्या पाहिजे. ठीक आहे, ही एक कंडिशन आहे. किंवा अदरवाईज तुम्हाला अगेन भाषा शिकायची असेल तर अजून एक मार्ग तुमच्या पुढे आहे, ते म्हणजे त्या भाषेचं व्याकरण शिकणे, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रामर म्हणतात. ग्रामर नाम तो सुना ही होगा ना, ग्रामर का. बरेच जणांना ग्रामर बद्दल गैरसमज असतात. काही जणांना ग्रामर चांगलं वाटतं, सोपं वाटतं, पण बऱ्याच जणांना ग्रामर अवघड वाटतं. आता मी त्या मुद्द्यावरती पण येणार आहे, ग्रामर शिकायचं का न शिकायचं, ते खूप छान बोलणार आहोत आपण, पुढे जाईल तसं.
Hello, am I audible? Hello, am I audible now? Yes, finally I am back here. हा, मी ग्रामर बद्दल बोलत होतो. ग्रामर म्हणजे काय, साध्या भाषेत आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. जसं की एखाद्या देशाचं संविधान असतं, त्या संविधानामध्ये काय सांगितलं जातं, देश कसा चालतो, न्यायव्यवस्था कशी चालते, कायदे कसे चालतात, अगदी त्याच प्रकारे एखादा खेळ असतो, गेम असतो, स्पोर्ट्स असतो, त्याचे काही टर्म्स असतात, कंडिशन्स असतात. अगदी त्याच प्रकारे ग्रामर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ग्रामर हे भाषेचं रूल बुक आहे. बघा काय सांगतोय, भाषेचं रूल बुक, त्याला भाषेचं संविधान म्हणा तुम्ही. म्हणजे काय, भाषा कशी चालते, कशी बोलते, हे सर्व तुम्हाला ग्रामर सांगते. ग्रामर म्हणजे परीक्षेला येणार ग्रामर एवढं त्याचा अर्थ नाही, त्याचा अर्थ डीप आहे. ओके, ग्रामर व्याकरण, आणि हे प्रत्येक भाषेला असतं. मी म्हटलं ना, प्रत्येक भाषेचं ते संविधान आहे, हेल्पिंग बुक आहे, ते गाईड करणारं तुम्हाला एक सॉफ्टवेअर आहे ग्रामर. ग्रामर बद्दल सांगितलं. आता आपण थोडंसं डिस्कशन करूयात की इंग्लिश कसं शिकायचं. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडासा आरसा दाखवतो. आपल्या मातृभाषेचं उदाहरण घेतो. आपल्या सर्वांची मातृभाषा, आय होप समोरचा सर्व पार्टिसिपेंट महाराष्ट्रातील असतील असं अज्युम करून मी मातृभाषा मराठी मानतो. मराठीच असं नाही, कुठलीही मातृभाषा. फॉर एक्झाम्पल, मराठी कशी शिकलो आपण, तर मराठी सुद्धा आपण या तिन्हीपैकी एका मार्गाने शिकलोय. सांगताय कुठल्या मार्गाने शिकलोय? बघा, पहिला मार्ग बघूयात. मराठीचे आपण रहिवासी आहोत का? हो, यस, मराठीचे आपण रहिवासी आहोत. मराठी भाषेमध्ये आपला जन्म झालेला आहे, आणि म्हणून आपल्याला या दोन मार्गांवरती फोकस करण्याची आवश्यकता लागली नाही. म्हणून मराठीचं ग्रामर शिकण्याची आवश्यकता लागली नाही. फायनली हे पण तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना लहानपणी प्रश्न पडला असेल की इंग्लिश शिकतानाच का ग्रामर शिकायचं, मराठीचं का नाही शिकायचं ग्रामर. तर मराठीचं ग्रामर का शिकावं लागलं नाही, कारण आपण मराठीचे नेटिव्ह आहोत. आणि इथे एक मुद्दा मला गांभीर्यानं मांडायचा आपल्या सर्वांसमोर. मराठीच म्हणत नाही, आपली जी मातृभाषा असते ना, ती आपल्याला लाभलेली एक देणगी असते, एक वरदान असतं. त्यामुळे आपल्या मातृभाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे, कारण ती भाषा आपल्याला शिकण्यासाठी जास्त एफर्ट्स करावे लागत नाहीत. ती आईच्या पोटामध्ये मधून येतानाच आपल्या सबकॉन्शियस मेमरीमध्ये सेव्ह असते. म्हणूनच आपली मातृभाषा म्हणजेच आपली मराठी ही आपली इंटरनल मेमरी असते. बघा, आत्ताच्या भाषेमध्ये सांगतो, इंटरनल मेमरी. ओके, त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला मराठीचं ग्रामर शिकावं लागत नाही. पण तरी पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट माहिती आहे आपल्याला, जरी आपण मराठीचं ग्रामर शिकलो नसलो तरी तुम्ही आम्ही जी मराठी बोलतो का नाही, ती ग्रॅमॅटिकली करेक्टच बोलतो. ही फॅक्ट मी आपल्याला सांगतो, कारण ते आपल्याला लाभलेली देणगी आहे. ऑटोमॅटिक प्रोग्राम आहे डोक्यामध्ये, एक्स्ट्रा काही करावं लागत नाही. ठीक आहे, आता इंग्लिशचं एक्झाम्पल घेऊयात. मराठीचं समजलं, तिन्हीपैकी कुठल्या तरी एका मार्गाने तुम्ही भाषा शिकू शकता. असं नाही की तिन्हीपैकी दोन मार्ग स्वीकारायचे, तिन्हीपैकी एक मार्ग स्वीकारा, भाषा शिकता येईल. आता एक्झाम्पल घेऊयात इंग्लिशचं. इंग्लिश कसं शिकू शकतो आपण? इंग्लिश कसं शिकू शकतो, तर पहिला मार्ग आहे नेटिव्ह, रहिवाशी. इंग्लिशचे रहिवाशी होऊ शकतो का आपण, नेटिव्ह होऊ शकतो का? पहिला मार्ग आपल्यासाठी ओपन आहे का? ऑब्वियसली नो. कसा असेल? ऐसा करने के लिए इंग्लैंड में जाकर जन्म लेना होगा, जो कि इस जन्म में तो पॉसिबल नहीं है, प्रॅक्टिकली शक्य नाही. कारण म्हणून आता मला अजून एक स्टेटमेंट द्यायचं इथं. इंग्लिश ही आपली नेटिव्ह लँग्वेज नाही, आपण इंग्लंडचे नेटिव्ह नाही आहोत, आपण रहिवासी नाही आहोत. म्हणजेच इंग्लिश ही आपली इंटरनल मेमरी नाही आहे, ती आहे एक्सटर्नल मेमरी. ती तुम्हाला शिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण ती ऑलरेडी तुमच्या डोक्यामध्ये सेव्ह नाहीये. म्हणून त्याचं नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल. नवीन भाषेत सांगतोय, एक्सटर्नल मेमरी आहे, म्हणून तुम्हाला मेहनत करावी लागेल. बाहेरून ते सॉफ्टवेअर डोक्यात इन्स्टॉल करावं लागेल, मग तुम्हाला ती भाषा येईल. आणि म्हणून हा मार्ग आपल्यासाठी क्लोज आहे, क्लोज आहे. मग राहतात दोन मार्ग. मग या दोन्हीपैकी एक मार्ग तुम्हाला मदत करणार आहे इंग्लिश शिकण्यासाठी. कुठला मार्ग मदत करणार आहे? दोन्ही करणार. ओके, म्हणजे काय, आपण इंग्लिशचं सराउंडिंग आपल्या आजूबाजूला निर्माण करू शकतो का? वातावरण निर्माण करू शकतो का? हो, यस, करू शकतो. हा एक मार्ग आहे. अगेन दुसरा मार्ग, इंग्लिशचं व्याकरण शिकू शकतो का? हो, हा सुद्धा एक मार्ग आहे. म्हणजेच आपल्याकडे दोन मार्ग ओपन आहे, दोन्हीपैकी एक मार्ग चूज करायचा आहे आणि त्या मार्गाने आपण इंग्लिश शिकू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल मार्ग, मार्ग म्हणजे काय? अप्रोच, याला मी अप्रोच म्हणतो, दृष्टिकोन. कुठला मार्ग इझी आहे, कुठला सोपा आहे, या दोन्ही बद्दल मी बोलणार आहे. दोनच मार्ग अवेलेबल आहेत. मी तुम्हाला फायनली एक स्टेटमेंट देतो, या इंडियामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे लोक इंग्लिश शिकतात किंवा शिकवतात ते याच दोन मार्गांपैकी एका मार्गाला फॉलो करतात, कारण तिसरा ऑप्शनच नाहीये, तिसरा ऑप्शनच नाहीये इंग्लिश शिकण्यासाठी. आणि म्हणून दोन्हीपैकी कुठला मार्ग बेटर आहे?
हे मी आपल्याला सांगेन नेक्स्ट स्लाइड मध्ये. मी येतोय माझ्या पॉईंट नंबर 4 कडे. अप्रोच. इंग्लिश शिकताना अप्रोच कोणता पाहिजे? ग्रामॅटिकल अप्रोच स्वीकारला पाहिजे का सराउंडिंग अप्रोच स्वीकारला पाहिजे? दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स सांगणार आहे आणि शेवटी हे पण सांगणार आहे की दोन्हीतला कुठला तुम्हाला चूज करायचा आहे. ठीक आहे. फायनली इथपर्यंत तुम्हाला गोष्टी अंडरस्टँड झाल्या असतील. आता तुम्ही थोडेसे रिएक्शन्स द्या किंवा चॅटमध्ये कळवा किंवा गुगल मीटचा व्हर्च्युअल हँड रेज करा. मी जातोय माझ्या पॉईंट नंबर 4 कडे. दोन्हीतला कुठला अप्रोच स्वीकारायचा? 3 अप्रोच कळाले, एक क्लोज आहे, 2 ओपन आहेत. दोन्हीपैकी कुठलाही एक. आणि तुमच्यापैकी बरेच जण एकतर या अप्रोचने शिकत असतील, शिकले असतील किंवा शिकतील किंवा या अप्रोचने शिकतील. ठीक आहे. सो पॉईंट नंबर 4, व्हॉट काइंड ऑफ अप्रोच? सो हेअर वी आर गोइंग. 2 अप्रोच आहेत आपल्याकडे. एक आहे जो बेस्ड ऑन ग्रामर आहे, एक आहे जो बेस्ड ऑन सराउंडिंग आहे. चला पहिल्यांदा या अप्रोच बद्दल बोलूया. हा अप्रोच खूप फेमस आहे. अगदी प्राचीन कालापासून, म्हणजे पुराण्या जमान्यापासून, पारंपरिक काळापासून हा अप्रोच फेमस आहे. बेस्ड ऑन ग्रामर. याच्यामध्ये काय केलं जातं, आणि तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, 80% इंग्लिश शिकणारे किंवा शिकवणारे या अप्रोचला फॉलो करतात, या मेथडला फॉलो करतात. 80%, नॉट अ जोक. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये सिंपली ग्रामरला फॉलो केलं जातं, ग्रामर शिकलं जातं याच्यामध्ये. ठीक आहे. जे की काही वाईट नाहीये. ग्रामर भाषेचं रूल बुक आहे, संविधान आहे, त्याचा स्टडी केला जातो आणि त्या साह्याने इंग्लिश आपण शिकू शकतो. ओके. आता हे सांगत असताना मी एक केस स्टडी मांडणार आहे आपल्या समोर. माझं रिअल लाईफ एक्झाम्पल देणार आहे आणि दोन्हीचे तुम्हाला प्रोज अँड कॉन्स सांगणार आहे. ठीक आहे. माझी स्टोरी सांगतो. साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी जेव्हा माझी 12वी झाली, 12th झाली, त्यानंतर मला सुद्धा इंग्लिश शिकावं असं वाटायला लागलं. त्याच्या आधी एवढं इंग्लिश परफेक्ट नव्हतं, पण गरज वाटू लागली आणि त्यानंतर निर्णय घेतला की इंग्लिश शिकायचं. बघा, उदाहरण मॅच करा. कदाचित तुमची सुद्धा माझ्यासारखीच कंडिशन झाली असेल. सर्वांची अशीच कंडिशन असते. दिशा माहित नसते, मार्ग माहित नसतो. मग 12वी नंतर जेव्हा मी मार्केटमध्ये सर्च केलं तर मला 80% टाइम्स हा अप्रोच दिसला आणि म्हणून मी हा अप्रोच चूज केला. कारण मी बघितलं 15 ते 20 इन्स्टिट्यूट म्हणा किंवा इंग्लिश शिकवणारे बघितले, त्यांच्यापैकी मला 80% हे दिसले, हे कमी दिसले त्यावेळी, आणि म्हणून मी हा मार्ग स्वीकारला, मी हा मार्ग चूज केला. आणि याच्यावरती मी 1 ते 1.5 वर्ष मेहनत घेतली. साधारण कमीत कमी 1 वर्ष याच्यावरती मेहनत घेतली. संपूर्ण ग्रामर अभ्यासलं, ग्रामर शिकलो, ट्रेन झालो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सुद्धा हे केलं असेल, बऱ्याच जणांचं ग्रामर चांगलं असेल. पण साधारण 1-1.5 वर्षानंतर जेव्हा प्रॅक्टिकली बोलायची वेळ आली ना, रिअल सांगतोय, खरं सांगतोय, प्रॅक्टिकली 1 वर्ष छान वाटलं. 1 वर्षानंतर भारी वाटायला लागलं. येस, ग्रामर शिकलोय, सगळं ग्रामर शिकलोय. पण 1 वर्षानंतर, साधारण 1 वर्षानंतर अशी कंडिशन आली की प्रॅक्टिकली बोलायची जेव्हा वेळ आली ना, तेव्हा तोंडातून शब्द बाहेर पडणार, डोक्यामध्ये कन्फ्युजन व्हायला लागलं. ग्रामर येत होतं, पण त्या क्षणी जाणवलं की ग्रामर येतंय पण ते वहीतच राहिलंय. 200-300 पेजेस वह्या भरल्यात, पण ते डोक्यावर काय येईना, ओठांवरती काय येईना. बघा, तुमच्या बाबतीत सुद्धा हे होऊ शकलं असेल, झालं असेल कदाचित, आणि होतं जनरली. हे माझ्या बाबतीत झालं. आणि मग लक्षात आलं, मग जाणीव झाली की कुठेतरी हा अप्रोच थोडासा फेल होतोय. मग लक्षात आलं की हा अप्रोच फेल होतोय. आणि मी तुम्हाला खरं एक्झाम्पल सांगतो, विथ फॅक्ट सांगतो, या अप्रोचनं माझं इंग्लिश फक्त आणि फक्त 30% इम्प्रूव्ह झालं. 30%च्या वर इम्प्रूव्ह झालं नाही. आणि याचा ड्रॉबॅक मी सांगतोय फार मोठा. हे ग्रामर शिकलो, ठीक आहे, 1 वर्ष मेहनत घेतली, ठीक आहे, वया भरल्या 200-300-400 पाणी, पण ऍट द एंड ते प्रॅक्टिकल नव्हतं, ते डोक्यामध्ये नाही गेलं, ते नुसती थेरीच होती. आणि म्हणून हा ड्रॉबॅक, हा अप्रोच महागात पडला थोडासा. तुमच्यापैकी अजून एक रिअल लाईफ एक्झाम्पल देतो. बघा, महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये बरेच स्टुडंट असतात 10वीला 12वीला, जे खूप हुशार असतात, ज्यांचं इंग्लिश सुद्धा खूप परफेक्ट असतं, आणि त्याच्यामध्ये त्यांना ग्रामरमध्ये आउट ऑफ आउट मार्क मिळतात. बोर्डाला 97, 98, 99 मार्क्स असतात. पण काय गॅरंटी आहे की 12वी झाल्यानंतर त्यांच्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलता येईल? गॅरंटी आहे का? येतं का? नाही येत. फार कमी जणांना येतं. मग ग्रामर येते ना त्यांना, मग तरी पण इंग्लिश काय येत नाहीये, हा सगळ्यात मोठा मुद्दा. किंवा बरेचसे इंग्लिश टीचर असतात, एज्युकेटर्स असतात, त्यांचं जर ग्रामर परफेक्ट असतं, टेक्निकली परफेक्ट असतात, पण तरी सुद्धा त्या सर्वच टीचर्सना, एज्युकेटर्सना इंग्लिश बोलता येतं का? नाही येत. म्हणजे मग काय, मग याची ड्रॉबॅक माझ्या लक्षात आला की ग्रामर सगळं शिकलं म्हटल्यावरती इंग्लिश आलंच पाहिजे असं काही नाही. हा एक गैरसमज होता खूप मोठा. त्यामुळे हा अप्रोच मला फेल वाटायला लागला. बघा, फेलच म्हणतोय मी याला, कारण 30% इम्प्रूव्ह झालं म्हणजे काय, फेलच ना. त्यामुळं मी त्यावेळी या अप्रोचकडे वळलो. त्यावेळी हा अप्रोच थोडासा नवीन होता आणि मी जसं म्हटलं 80% इकडे आहेत, पण हा अप्रोच फॉलो करणार आहे फक्त 20% आहे. फक्त 20% जनता आहे हा अप्रोच फॉलो करते. मग हा अप्रोच काय सांगतो? हा अप्रोच काय सांगतो? सिंपल आहे.
बेस्ड ऑन सराउंडिंग म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला इंग्लिशचं वातावरण बनवायचं, ग्रामरचा वगैरे काय संबंध नाही याच्यामध्ये. आपल्या आजूबाजूला इंग्लिशचं वातावरण बनवायचं, त्या वातावरणात 1-1.5 वर्ष राहायचं, मग हळूहळू आपल्या डोक्यामध्ये इंग्लिश यायला सुरुवात होते. म्हणजे असं एक्झाम्पल ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा, की फॉर एक्झाम्पल इंग्लंडमध्ये समजा तुम्ही 1 वर्ष राहिलात, 2 वर्ष राहिलात आणि फक्त इंग्लिशच बोलायचे म्हटलं तर ऑटोमॅटिक इंग्लिश येईल का नाही, तसा हा अप्रोच सांगतो. ठीक आहे. आणि म्हणजे सराउंडिंगला फॉलो करा. याचा अर्थ असा नाही की इंग्लंडमध्ये जाऊन राहायचं, किंवा असा पण नाही अर्थ होत की इंग्लंडमधले लोक आजूबाजूला भाड्यानं आणायचे, तसं नाही. ठीक आहे. वातावरण करायचं म्हणजे मेंदूभोवती करायचं. असं नाही की फिजिकली वातावरण झालं पाहिजे, मेंदूभोवती वातावरण करायचं. मग हा अप्रोच काय सांगतो, जास्तीत जास्त इंग्लिश ऐकायचं, बोलायचं, इंग्लिश ऍक्टिव्हिटीज करायचे. जेवढं इंग्लिश तुमच्या कानावरती पडेल, जेवढं इंग्लिशमध्ये तुम्ही ऍक्टिव्हिटी कराल, जेवढं तुमचं सराउंडिंग वाढेल 1-1.5 वर्ष, तेवढं तुमचं इंग्लिश हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागेल. आणि तुम्हाला दोन्हीतला एक मोठा डिफरन्स सांगतो. हा अप्रोच जर ग्रामरला फॉलो करत असेल का नाही, तर हा अप्रोच आहे की नाही, ग्रामरला सरळ सरळ विरोध करतो. ठीक आहे. हा अप्रोच ग्रामर फॉलो करत नाही. या अप्रोचचं म्हणणं असतं की ग्रामर इंग्लिश शिकायचं विदाउट ग्रामर. तुम्ही ऐकलेत का बरेच जण असे इन्स्टिट्यूट म्हणा, टीचर्स म्हणा, आतापर्यंत ऐकलं असतील युट्यूबला म्हणा किंवा ऑफलाईन मध्ये, जे दावा करतात, म्हणतात बघा इंग्लिश शिकायचं विदाउट ग्रामर, ते हे लोक असतात. आणि म्हणून हे तुम्हाला मी याचं सायन्स सांगतोय, बेसिक फॅक्ट तुम्हाला सांगतोय. हे दोनच अप्रोच अस्तित्वात असल्यामुळं हे 2 वर्ग तयार झालेले आहेत. बघा तुम्हाला सुद्धा आतापर्यंत कधी ना कधी आयुष्याच्या टप्प्यावरती कन्फ्युजन झालंच असेल, इंग्लिश शिकायचं तर ग्रामर शिकायचं का ग्रामर शिकायचं नाही. काही लोक ग्रामरला फॉलो करतात, काही लोक ग्रामरला फॉलो करत नाहीत, म्हणून हे कन्फ्युजन आलेलं आहे. आय होप मी बऱ्याचदा जीवनामध्ये कन्फ्युज झालो होतो की नेमकं काय करायचं. ठीक आहे. तर हा अप्रोच ग्रामरला फॉलो करत नाही. हे रूलमध्ये कुठल्याही टेक्निकल पॉईंटमध्ये अडकत नाही. यांचं म्हणणं एवढंच असतं की तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश लिसन करा. सराउंडिंग तुम्ही ऐकलं असतील बऱ्याचशा ट्रिक्स, क्रिकेटची कॉमेंट्री इंग्लिशमध्ये ऐका, त्यानंतर इंग्लिश म्युझिक ऐका, त्यानंतर रिडिंग इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा, वाचा, स्टोरीज वाचा, न्यूज वाचा. तुम्ही फॉलो पण करत असाल बरेच जण. त्यानंतर इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. बरेच जण असे ट्रिक वापरतात ना, इंग्लिश ग्रुप्स असतात जिथं मुलांचे मोठमोठे, तिथं जाऊन बोलायचं, पब्लिकली स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची, हे सांगतो. त्यानंतर रायटिंग इंग्लिशमध्ये करायचं, म्हणजे पिलरवरती काम करायचं, ग्रामरच्या फंद्यामध्ये न पडता, न अडकता, थेरी न अभ्यासता, प्रॅक्टिकली पिलरवरती काम करायचं. हा अप्रोच सांगतो. आणि तुम्हाला माझं रिअल फॅक्ट सांगू का, या अप्रोचनं माझं इंग्लिश चांगलं सुधारलं. आणि मला तर मी प्रामाणिक मत सांगतोय, याच्यापेक्षा हा अप्रोच मच बेटर आहे, मच बेटर आहे, खूप बेटर आहे. यानं साधारण 1 वर्षामध्ये माझं 70% इंग्लिश इम्प्रूव्ह झालं. जे यात झालं नाही ते याच्यामध्ये झालं. आणि जनरली हा अप्रोच, या अप्रोचची संख्या हल्ली वाढायला लागली. आणि बरेच जण मला माहिती आहे, तरुणाई म्हणा, ही ग्रामर शिकत नाही आता, करिअरवाले, जॉब, बिझनेस करणारे, आता सध्याची युवा पिढी ही साधारण या अप्रोचकडे वळते. या अप्रोचनं आम्ही इंग्लिश शिकत असतो. आणि याचा फायदा सुद्धा मी सांगितलं. पण साधारण 1-1.5 वर्षानंतर चांगलं, पण याच्यामध्ये आता याचा ड्रॉबॅक सांगतो, थोडासा ड्रॉबॅक थोडा आहे याचा. 1-1.5 वर्षानंतर ड्रॉबॅक म्हणजे काय, रिस्क आहे याच्यामध्ये खूप. कारण मी काय म्हटलं, सपोज तुमच्या मनामध्ये खूपच इच्छा आली, चला आज इंग्लिश ऐकतो 2 दिवस आणि मला इंग्लिश बोलायला येईल. 24 तास इंग्लिश ऐकलं, 2 दिवस इंग्लिश वाचलं, तिसऱ्या दिवशी म्हणणार इंग्लिश आलंच नाही. नाही येणार, 2 दिवसामध्ये कसं येणार, ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. 1 वर्ष पण नाही, ह्याला 2-3 वर्ष तुम्हाला द्यावे लागणार आहेत. आणि माझ्या बाबतीत असंच झालं. काय झालं, 1 वर्षापर्यंत 70% इंग्लिश इम्प्रूव्ह झालं. पण रोज मी प्रॅक्टिस करत होतो, रोज इंग्लिश ऐकत होतो, बोलत होतो, हे करत होतो, म्हणून 70% इम्प्रूव्ह झालं. पण 1 वर्षानंतर काही कारणामुळे 2 महिने माझा गॅप पडला. म्हणजे 2 महिने मी इंग्लिश ऐकलंच नाही, बोललंच नाही, हे वातावरण ब्रेक झालं. आणि त्या क्षणी 2 महिन्यानंतर माझं इंग्लिश आणि आहे असं झालं. बघा तुमच्या बाबतीत पण असं झालं असेल. हे होतच. का झालं, कारण मी सलग 2-3 वर्ष ही जर ठेवलं असतं तर माझं इंग्लिश थोडं इम्प्रूव्ह झालं असतं अजून. पण ते 1 वर्षानंतर 2 महिने वातावरण ब्रेक झालं, कारण ती आपली भाषा नाही. ऍट द एंड त्या भाषेचा आणि आपला काही संबंध नाहीये, म्हणून त्या भाषेपासून आपण परत लांब जातोय, परत माझी पर्सेंटेज डाऊन झाली. म्हणून आपल्या सर्वांना माझं म्हणणं असं आहे की हा जर अप्रोच आपण फॉलो करणार असाल तर या अप्रोच मध्ये एकच मोठा ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे हे तुम्हाला निरंतर प्रोसेस केली पाहिजे. तुमच्या मेंदूभोवती याचं वातावरण क्रिएट झालं पाहिजे, ते लगेच ब्रेक करून चालणार नाही, डेली प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि बरेच जण हा अप्रोच फॉलो पण करत असतात. हा एक झाला ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगितला. पण ज्यावेळी मी 2 महिन्यानंतर कमबॅक केला आणि परत 2-3 महिने प्रॅक्टिस केली, परत माझं इंग्लिश 70% झालं. पण साधारण 1.5-2 वर्ष झाल्यानंतर फायनली मनामध्ये एक असं वाटायला लागलं, अनालिसिस केलं, सेल्फ अनालिसिस केलं, आणि मनामध्ये असं वाटायला लागलं की हे 70% तिथंच राहिलंय, 70%च्या वर काय जायना झालंय,
कॉन्फिडन्स आहे ठीक आहे, पण फ्लुएन्सी म्हणा, कॉन्फिडन्स आहे ठीक आहे, पण काय व्हायला लागलं एका टप्प्यामध्ये बोलताना मनामध्ये एक भीती यायला लागली. प्रोफेशनली जेव्हा बोलायला सुरुवात केली का नाही, मनामध्ये एक भीती यायची. बोलायचो पण एक भीती असायची. कुठली भीती असायची? की आपण काहीतरी चूक तर नाही ना करत, आपण बोलतो ते बरोबर आहे का, ही भीती व्हायला लागली मनामध्ये. बऱ्याचदा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही भीती वाटत असेल की फ्लुएन्सी येत नाहीये, कॉन्फिडन्स मध्ये कमी वाटतंय, थोडी भीती वाटते मनामध्ये. येतंय सगळं 70-80%. मला माहितीये बऱ्याच जणांचं हेच असतं, 70-80% इंग्लिश जमतं, कारण ह्या अप्रोचमुळे तुम्हाला 70-80% इंग्लिश जमलंय. पण ऍट दी एंड ते 100% नाही ना. आपलं टार्गेट काय होतं, माझं टार्गेट काय होतं, 100% होतं. 70% पर्यंतच गेलं ना. हा ड्रॉबॅक मला सांगायचा. आणि हे वरती गेलंच नाही 70च्या वर. भरपूर प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले. आणि हे का झालं परत लक्षात आलं, परत अनालिसिस. मग मग मनाला राहवलं नाही. म्हटलं की अरे 2-3 वर्ष घालवली लाईफ मधली इंग्लिश शिकण्यासाठी, ह्या अप्रोचने पण काही फायदा झाला नाही जास्त. यानं झाला फायदा, पण 100 नाही ना झालं. मग हार मानणारा नव्हतो. फायनली याच्यावरती विचार केला, अनालिसिस केलं, मागं वळून बघितलं की काय चुकलं. मग माझ्या लक्षात आलं, ज्यावेळी मला हे कळालं की नाही, बघा मी तुम्हाला खूप मोठं सिक्रेट सांगणार आहे आता. मधनं जर सोडलात आत्ता, लेफ्ट झाला तर काहीच करणार नाही. आत्ता जे सांगणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं हा पॉईंट झाल्यानंतर लेफ्ट करू शकता जर करणार असाल तर, नाही तर तुमचा अभिमन्यू होईल. अभिमन्यू माहितीये का, चक्रव्यूहामध्ये गेला होता, अर्धच नॉलेज होतं, अडकला. तसं होईल तुमचं. मी अजून पॉईंट क्लिअर करायचं, निम्म्यापर्यंत आणून ठेवलंय तुम्हाला. आता इथनं मी तुम्हाला बाहेर काढणार आहे, कारण तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन झालं आहे. सर हा मार्ग करायचा की हा करायचा, आणि हेच दोन आहेत, तिसरा कुठलाही आतापर्यंत मार्केटमध्ये नाहीये. हेच दोन अप्रोच आहेत. आणि मग मी मागवून बघितलं, दोन्हीचं अनालिसिस केलं. मग माझ्या लक्षात आलं, मग मला याचा ड्रॉबॅक, याच्याकडे बघितलं थोडंसं, याचं अनालिसिस केलं. म्हटलं ग्रामर जर शिकलो आपण 100%, तरी पण का हा अप्रोच फेल चाललाय. मग याचा मायनस, सगळ्यात मोठा मायनस पॉईंट मला कळाला की ग्रामर ऍक्च्युअल मध्ये वाईट नाहीये. ग्रामर शिकण्याची जी मेथड आहे की नाही याच्यामध्ये, ती फ्रॉड आहे, ती रॉंग आहे, ती ट्रॅडिशनल आहे. हे मला कळालं. मी हे अनालिसिस करत असताना माझ्या लक्षात आलं की 80% जनता, लोक काय करतात तर ग्रामर शिकतात ठीक आहे, पण ग्रामर शिकून सुद्धा इंग्लिश आलं नाही म्हणून ग्रामरला नावं ठेवतात. तसं नाहीये ऍक्च्युअली. कारण ग्रामर हे वाईट नाहीये. ग्रामर का वाईट असेल जरा विचार करा थोडासा. जी भाषा आपली नाहीये, ती भाषा आपण ग्रामरच्या माध्यमातून जर समजावून घेत असू, तर ग्रामर तर भाषेचे संविधान आहे, तो दोस्त आहे आपला, तो का वाईट असेल. पण तो वाईट का झालेला आहे, तर शिकवण्याच्या पद्धतीमुळे, शिकण्याच्या पद्धतीमुळे. 99% महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये जनता, स्टुडंट, विद्यार्थी, टीचर, व्हॉट एव्हर, ऑल ऑफ द पीपल ग्रामर शिकतात ते रूल नुसार शिकतात. आणि इथं फॉल्ट आहे, इथं फॉल्ट आहे, इथं फ्रॉड आहे. बघायचं कुठेही, बघायचं कुठल्याही पुस्तकात. पुस्तक म्हटलं की रूल आले खंडीवर. कुठलंही, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही सहमत असाल, ग्रामर जे आपण शिकतो ते रूल नुसार शिकतो. आणि इथंच आपण फेल होतो, इथंच फेल होतं. कारण रूल नुसार जी गोष्ट शिकतो, एक्झाम्पल देतो मी, काय म्हटलं तुम्हाला, इंग्लिश प्रॅक्टिकल स्किल आहे ना. मग एखादं प्रॅक्टिकल स्किल आपण कसं शिकतो, तुम्हाला 2-3 स्किलचे एक्झाम्पल देतो. प्रॅक्टिकल स्किल म्हणतोय, स्विमिंग, पोहणे, कुकिंग, स्वयंपाक करणे, आणि ड्रायव्हिंग, गाडी चालवणे. हे 3 गोष्टी बऱ्यापैकी सर्वांना येतात. पण त्या कशा शिकलो आपण, तसं काय केलं आपण, म्हणजे वर्षभर आपल्याला त्याचा पेपर असायचा का 10वी-12वीला, कुकिंगचा एक पेपर, त्यानंतर स्विमिंगचा आणि ड्रायव्हिंगचा. वर्षभर पाठांतर केलं, थेरी, रूल्स अभ्यासले, वहीमध्ये लिहिले, डोक्यात ठेवले. नाही, डोक्यात ठेवण्यापेक्षा वहीतच ठेवले, आणि कधी गाडी हातातच घेतली नाही. येईल का कधी ड्रायव्हिंग करता. स्विमिंगचा कोर्स केला, 2-2 वर्ष, 3-3 वर्ष थेरी अभ्यासली, रूल पाठ केले सगळे, पाण्यात उडीच मारली नाही. येईल का पोहता. कुकिंग, सगळं कुकिंग अभ्यासलं, पीएचडी केली कुकिंग वरती, आणि किचन मध्ये कधी पाऊलच ठेवलं नाही. येईल का. मग कसे शिकलो हे स्किल आपण, गाडी समजून घेतली, कॉन्सेप्ट, गाडी कशी चालवायची, गाडी हातामध्ये घेतली, आणि प्रॅक्टिकली गाडी शिकली. बरोबर की नाही. कुकिंगचं पण तसंच आहे, स्विमिंगचं पण तसंच आहे. थेरी नाही शिकत बसलो, रूल नाही शिकत बसलो. मग माझा साधा प्रश्न आहे या एज्युकेशन सिस्टीमला, आपल्या सगळ्या स्टुडंटला, एज्युकेटरना, या अँगलनं कधी विचार केलाय का आपण. मग इंग्लिश सुद्धा एक स्किल आहे, भाषा एक स्किल म्हणून बघा ना त्याच्याकडं. या ज्या प्रॅक्टिकल मधल्या गोष्टी आहेत आपण त्या प्रॅक्टिकली शिकल्या. मग इंग्लिश शिकताना, ग्रामर शिकतानाच रूल नुसार का. प्रत्येक ग्रामरचं पुस्तक उचलून बघायचं, त्यात रूल खंडीभर पडलेलेच असतात. आतापर्यंत तुम्ही आणि ग्रामर बदनाम त्यामुळे झालेला आहे. जर ड्रायव्हिंग, कुकिंग, स्विमिंग रूल नुसार शिकलो असतो तर इमॅजिन करा, आलंच नसतं. मग हा भेदभाव का, हे भेदभाव क्यों. दिस इज नॉट फेअर. म्हणून मला प्रश्न उपस्थित करायचे, म्हणून मी बोलायला लागलो याच्यावरती. म्हणून हे चुकीचं आहे. पण ग्रामर चुकीचं नाही, लक्षात ठेवा. ग्रामर चुकीचं वाटतंय रूल्स नुसार, या भरलेल्या रूल नुसार आपल्या पायामध्ये ते दलदल निर्माण झालेली आहे याच्यामुळे. त्यामुळे ग्रामर वाईट नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि हे कधी लक्षात आलं माहितीये का,
आता या साईडचा केस सांगतो. याच्यामध्ये ग्रामरला पूर्णपणे विरोध केला जातो. याच्यामध्ये ग्रामरला पूर्णपणे विरोध केला जातो. मग मी मगाशी म्हटलं ना, याच्यात रिस्क जास्त आहे. आपण काहीतरी चूक करतोय असं वाटतं की नाही ऍट द एंड. का वाटतं माहितीये का? तुम्हाला ग्रामरचा एकही पॉइंट माहित नसतोय, त्यामुळे 0% ग्रामर फॉलो करताय. मग बघा, मी काय म्हटलं, ग्रामर भाषेचं संविधान आहे. जर एखादी भाषा तुमची नाहीच आहे, दुसऱ्याची भाषा आहे ती, आणि त्या भाषेच्या संविधानाचे बेसिक पॉइंट्सच तुम्हाला माहित नाहीत, बेसिक त्याच्या नियम आणि अटीच तुम्हाला माहित नाहीत, तर याच्यामध्ये रिस्क वाढते. तुम्ही अंदाजपंच बोलू शकता. ग्रामर शिकत नाही म्हणजे काय? तुम्ही त्या भाषेला काय करताय? अपमान करताय त्या भाषेचा, बरोबर की नाही? कुठं काय वापरायचं कळत नाही, टेन्सेस चुकतायत, एमिजार कुठं वापरायचं, वॉजवेअर कुठं वापरायचं हे कळत नाही, अंदाजपंच बोलतोय, बोलताना बोलून जातोय पण कळतच नाही चूक बोलतोय की बरोबर बोलतोय. काय होतंय माहितीये का? ग्रामरला फॉलो न केल्यामुळे, 0% फॉलो केल्यामुळे, ग्रामरला न फॉलो केल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो, खूप मोठा प्रॉब्लेम येतो. भीती वाटते मनामध्ये. कारण आपण, आणि याच्यामध्ये होतच हे, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, जे लोक हे अप्रोच फॉलो करतात ना विदाउट ग्रामर, मी विथ ग्रामरचं पण सांगितलं तुम्हाला आणि विदाउट ग्रामरचं पण सांगतोय, जे विदाउट ग्रामर फॉलो करतात ना ते लोक हीच चूक करतात, त्यांच्या चुका होतात. 30 ते 40% बोलताना त्यांच्या चुका होतात प्रत्येक वेळी, कारण ग्रामरचा सेन्सच नाहीये, बेसिक नॉलेजच नाहीये भाषेचं. तुमची भाषा आहे का? ती दुसऱ्याची भाषा आहे. मग तुम्ही अंदाजपंच बोलताय, मराठी अंदाजपंच बोलली तर चालेल का? सहन होईल का आपल्याला? चुकीची मराठी बोलली तर आपला स्वतः राहणार नाही, आपल्याला अभिमान आहे ना मराठीचा, मातृभाषेचा. मग दुसऱ्याची भाषा, जागतिक भाषा, जगाची भाषा, ती का चुकवत आहे? तुम्ही जर हा अप्रोच फॉलो करत असाल तर तुम्ही यामध्ये रिस्क आहे. 30 ते 40% तुम्ही भाषा चुकताय, तुमचे सेंटेन्सेस चुकतायत. आणि जो व्यक्ती ग्रामॅटिकल चुकतो का नाही, बरोबर नसतो का नाही, त्याचं इंग्लिश कधीही घाई धरलं जात नाही. बघा, तुम्ही कदाचित त्यामुळे मागे असाल. मी बरेच असे स्टुडंट बघितले, जॉबवाले, बिझनेसवाले बघितले, इंग्लिश येतंय, बोलायला येतंय, पण ते ग्रामॅटिकली करेक्ट नसतात, त्यामुळे त्यांचं इंग्लिश कमी दर्जाचं समजलं जातं. जे इंग्लिश ग्रामॅटिकल करेक्ट असतं त्यालाच रिस्पेक्ट मिळते. मग आता बरेच जण कन्फ्युज झाले असतील. तुम्ही म्हणणार, सर एकदा तुम्ही ग्रामरला नाव ठेवताय, एकदा ग्रामरचं कौतुक करताय. अरे माझ्या बाबतीत सुद्धा हेच झालं होतं. रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो. मग हे अनालिसिस केलं की नाही मी 5-6 महिने, मग मला कळून चुकलं की जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अति असून चालत नाही, लो असून चालत नाही. मिड पॉइंट खूप महत्वाचा असतो, सुवर्णमध्ये खूप महत्वाचा असतो. आणि इथंच आपण ही चूक करतो, इंग्लिश शिकताना ही चूक करतो. म्हणून 90% जणांना इंग्लिश येत नाहीये महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये. काय येत नाहीये? शिकण्याची पद्धत चुकीची आहे. दोन्ही पद्धतीमध्ये फ्रॉड आहे. एका पद्धतीमध्ये काय करतो, ग्रामरला डोक्यावर बसवतो, हे ग्रामर शिकायचं. एका पद्धतीमध्ये काय करतो, ग्रामरला हे ग्रामर नाही. हे असं करून चालेल का? कुठलीही गोष्ट अति असून चालत नाही. बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये लो असून चालत नाही, मिड पॉइंट गरजेचा आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की फायनली हा मी रिसर्च सुरू केला. 5-6 महिने अनालिसिस मधला एका रिसर्चचा जन्म झाला. आणि 1.5 ते 2 वर्ष संपूर्ण इंग्लिश ग्रामरवरती मी रिसर्च केला. रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो, माझ्याकडे सर्व पुरावे, प्रूफ्स आहेत. रिसर्च केल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की ग्रामर वाईट नाहीये, ग्रामर शिकण्याची पद्धत चुकीची आहे, रूलनुसार ग्रामर शिकतोय. आणि ग्रामरला पूर्णपणे डावलणं पण चुकीचं आहे. ग्रामर इज अ रिस्पेक्टेबल थिंग. का वाईट असेल ग्रामर? तो तर आपला दोस्त आहे. जी भाषा आपल्याला माहित नाही त्या भाषेचं ग्रामर तुम्हाला मदत करणार आहे, पण कसं ग्रामर, रूलनुसार नाही. मग मला कळून चुकलं की ग्रामर इम्पॉर्टंट आहे. मग त्यानंतर मी काय केलं, संपूर्ण ग्रामरचा अभ्यास करायला सुरुवात केली. पण त्यावेळी रूलनुसार अभ्यास नाही केला, सगळे रूल बाजूला काढून टाकले, त्याची कॉन्सेप्ट समजून घेतली. अगदी मी माझ्या डोळ्यासमोर याचं उदाहरण ठेवलं, ड्रायव्हिंग, कुकिंग, स्विमिंग. ह्या 3 स्किल त्यावेळी मला चांगलेच कळाले की प्रॅक्टिकली शिकतो, समजून घेतो आधी, बरोबर का? म्हणून मी संपूर्ण इंग्लिश ग्रामरला समजून घेतलं आणि काय केलं त्यानंतर, आणि त्यानंतर थांबलो नाही, एकही रूल अभ्यासला नाही, समजून घेतलं, डोक्यामध्ये सेव्ह केलं, आणि ते प्रॅक्टिकल मध्ये कसं कसं युज होतं ते बघितलं. चालताना, बोलताना, लिहिताना, वाचताना हे बघितलं, म्हणजे प्रॅक्टिकल यूज त्याचा बघितला. आणि फायनली माझ्या काय लक्षात आलं माहितीये का? खूप मोठी गोष्ट मला कळून चुकली की जे ग्रामर अभ्यासलं होतं का नाही, 1% 100% ग्रामर यूज होतं. तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक चालताना, बोलताना ग्रामरचा यूज आहे. असं म्हणतो ना, कण कण में भगवान है, ईश्वर है, अगदी त्याच प्रकारे प्रत्येक वाक्यामध्ये, सेंटेन्स मध्ये, चालताना, बोलताना ग्रामर आहे. मराठीमध्ये तुम्ही आम्ही बोलतोय की नाही तरी ग्रामरचा यूज होतोय. पण मराठीची देणगी आहे की ग्रामर सेव्ह ऑटोमॅटिक. पण इंग्लिशचं तसं नाहीये, आपली लँग्वेज नाहीये ती, म्हणून आपल्याला ग्रामर शिकणं गरजेचं पडतं. पण ते रूल नुसार नाही. मग मी ग्रामर अभ्यासल्यानंतर हा प्रयोग सक्सेसफुल झाला, आणि 1.5 ते 2 वर्षानंतर हा प्रयोग करत असतानाच अचानकपणे माझं इंग्लिश 100% झालं. बघा, अचानकपणे धक्का देतोय मी तुम्हाला. जे या अप्रोचनं झालं नाही, मग झालं कशामुळं? झालं अनालिसिसमुळे, झालं रिसर्चमुळे, झालं धडपडीमुळे, झालं प्रयत्नांमुळे, प्रश्न उपस्थित केल्यामुळे झालं. गप्प नाही बसलो, 70% मध्ये खुश नाही झालो, बघितलं की काय चुकतंय, मग कळून चुकलं की ग्रामरला प्रॅक्टिकली अभ्यासलं पाहिजे. संपूर्ण इंग्लिश, म्हणजे मी काय केलं, मग त्या ग्रामरचा स्टडी केला, ग्रामर अभ्यासलं,
पण ग्रामर अभ्यासून थांबलो नाही. क्रिकेट, स्विमिंग, कुकिंग आणि जसं मी एक्झाम्पल दिले हे जसं स्किल आहेत तसं ग्रामर शिकलो, समजून घेतलं, पण इथंपर्यंत थांबलो नाही. याला मी प्रॅक्टिकल म्हणतो. लिसनिंग, रिडिंग, स्पीकिंग, रायटिंग. या प्रॅक्टिकल मध्ये ग्रामर वापरली, या प्रॅक्टिकल मध्ये ग्रामरचा यूज केला आणि ऍट द एंड 1.5 ते 2 वर्षानंतर माझं इंग्लिश ऑटोमॅटिक 100% झालं. मी इंग्लिशचा मास्टर झालो. बघा, खूप मोठी गोष्ट बोलली. पण या प्रश्न नाही झालं, या प्रश्न नाही झालं, मग कुठल्या प्रश्न झालं दिसतंय का मागं? मी आता स्लाइड होतोय बघा. 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. प्रॅक्टिकल ग्रामर. ग्रामर ऐसा ग्रामर. ग्रामर शिकायचंय म्हणजे मी काय म्हटलं, ग्रामरला विरोध नाही करायचा, पण ग्रामर रूलनुसार पण शिकायचं नाही. ग्रामर शिकायचं का? हो, सगळं ग्रामर शिकायचं, पण ते प्रॅक्टिकली शिकायचं. दलदलीमध्ये अडकायचं नाही, वरचा व्ह्यू घ्यायचा आहे. जसं एखादी गोष्ट समजून घेऊन प्रॅक्टिकल मध्ये गाडी चालवणे समजून घेतलं, कुठं गेअर आहे, काय आहे, कसं आहे, सिस्टीम समजून घेतली आणि चालवली. अगदी त्याच प्रकारे ग्रामरला समजून घ्यायचं विदाउट एनी रूल आणि ते प्रॅक्टिकल मध्ये वापरायचं. हे मी केलं आणि मला रिझल्ट मिळाला आणि त्यातूनच जन्म झाला. आणि मला रिझल्ट मिळाल्यानंतर मी मनाला प्रश्न विचारला की कुठल्या अप्रोचमुळे माझं इंग्लिश स्ट्रॉंग झालं? या अप्रोचमुळे? ग्रामॅटिकल जीए नाही. या अप्रोचमुळे? सराउंडिंग अप्रोच एसए नाही. आणि त्यातूनच एका नवीन अप्रोचचा जन्म झाला. फायनली ऍड मध्ये पण तो शब्द ऐकला असेल तुम्ही. तो अप्रोच मी आपल्या समोर सादर करतोय मोठ्या अभिमानानं, गर्वानं सादर करतोय की 2 वर्षांच्या माझ्या मेहनतीचा, रिसर्चचा तो एक शोध आहे, तो एक नवीन जन्म आहे. तो अप्रोच आहे प्रॅक्टिकल ग्रामर आणि याला मी ऑफिशियली नाव दिलेलं आहे ग्रामॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच. यस, ग्रामॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच. ग्रामर शिकायचंय पण प्रॅक्टिकली शिकायचंय. असा मार्ग, असा अप्रोच. इंग्लिश कडे बघितलेला एक तिसरा डोळा, तिसरा अँगल, थर्ड अँगल. पारंपरिक ग्रामॅटिकल अप्रोचला झुगारून देणारा किंवा आधुनिक सराउंडिंग अप्रोचला झुगारून देणारा आणि एक नवीन क्रांतिकारी अप्रोच जीपीए अप्रोच. ग्रामॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच याचा शॉर्ट फॉर्म आहे जीपीए. म्हटलं होतं ना तुम्हाला, इंग्लिश स्पीकिंगचं सर्वात मोठं रहस्य मी सांगणार आहे. मी इंग्लिश स्पीकिंगचं नाही, इंग्लिश भाषेचं सगळ्यात मोठं रहस्य सांगितलंय. एक नवीन जन्म, एक नवीन संशोधन, एक नवीन रिसर्च जो की कोणालाच माहित नाही, हे मी आपल्याला सांगतोय. जीपीए अप्रोच. जीपीए अप्रोच मी फॉलो केला, रिसर्च केला 2 वर्ष. जीपीए अप्रोच म्हणजे काय? हे जे 2 अप्रोच सध्या अस्तित्वात आहेत का नाही, त्या अप्रोचचे ड्रॉबॅक झुगारून देऊन इंग्लिश इंप्रूव्ह करण्यासाठी एकमेव नवीन आणि तिसरा मार्ग जीपीए अप्रोच. आणि हा जीपीए अप्रोच तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. माझं चॅलेंज आहे, ऑन रेकॉर्डेड बोलतोय, युट्यूबला हे रेकॉर्ड होतंय, ऑन रेकॉर्डेड बोलतोय. हा अप्रोच तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, कारण याच्या मागे 2 वर्षांची मेहनत आहे. हा अप्रोच मी समजावून सांगणार आहे. काय सांगतो हा अप्रोच? 2 मिनिटांमध्ये हा अप्रोच समजावून सांगतो तुम्हाला. काय सांगतो तर हा अप्रोच जुन्या जे मेथड्स होत्या 2, त्यातला जो ड्रॉबॅक आहे तो दूर करतो आणि याच्यामध्ये ड्रॉबॅक काही नाही, फायदाच फायदा आहे. काय सांगतो जीपीए अप्रोच? ध्यान देऊ नये का? जीपीए अप्रोच पहिल्यांदा हे सांगतो की इंग्लिश एक भाषा आहे. इंग्रजीकडे थोडासा मोठा विचार करा. आपलं ते बेडकासारखं झालेलं असतं. बेडकाला वाटतं ना माझं डबकं म्हणजेच माझं जीवन. अरे तसं नाहीये. जगाकडे मोठ्या नजरेनं बघा, मोठा विचार करा. इंग्लिश एक भाषा आहे जस्ट. आपण इंग्लिश स्पीकिंगलाच घाबरलेलो असतो. हे मला तर इंग्लिश स्पीकिंग येत नाही. अरे इंग्लिश स्पीकिंग खूप छोटी गोष्ट आहे. त्याच्या आधी इंग्लिश एक लँग्वेज, इंग्लिश एक भाषा तर आहे ना हो. किती भाषा आहेत जगामध्ये, त्यातली एक भाषा आहे आणि त्यात ते स्पीकिंग आहे. जरा मोठा विचार करा. आणि म्हणून इंग्लिश एक भाषा आहे, एक लँग्वेज आहे. कशासाठी वापरली जाते? समजून घेण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी. आणि इंग्लिशमध्ये काय असतं तर 4 पिलर असतात, LRSW. आणि मी मगाशी जसं म्हटलं की इंग्लिश इंप्रूव्ह करायचं असेल तर 4ही पिलर आपल्याला 100% करावे लागतील. 4 पिलर्स आर इक्वली इम्पॉर्टंट. पण आता सर्वात मोठा प्रश्न, तेच बघतोय ना आपण, 4ही पिलर 100% करायचे, त्यासाठी जुने 2 अप्रोच बघितले. पण जीपीए अप्रोच काय सांगतो? 4ही पिलर 100% करायचे. साध्या भाषेत सांगतो, साध्या भाषेत. मला सांगा, बिल्डिंग बांधायचे, तुम्हाला 4 पिलर उभे करायचे. पिलर कशावरती उभे राहणार आहे तो? हवेवरती, पाण्यावरती का जमिनीवरती? हा यस, जमिनीवरती. म्हणजे त्या पिलर खाली एक जमीन पाहिजे. जसे प्रॅक्टिकली जे पिलर असतात रिअल लाईफ मध्ये सिमेंटचे, वाळूचे, तसे त्याला जमीन लागते ना, ह्याला सुद्धा जमीन पाहिजे. यस, पण नुसती जमीन असून चालेल का हो? तुम्हाला माहितीये का, प्रत्येक एखादी बिल्डिंग बांधायची असेल, कन्स्ट्रक्शन करायचं असेल, वास्तू बांधायची असेल तर सर्वात महत्वाचं असतं बेस, फाउंडेशन. ऐकलाय का शब्द? बरेच जण म्हणतात सुद्धा की माझा ना बेसच कच्चा आहे. बेस म्हणजे काय? फाउंडेशन. आणि तुमचा पाया जितका स्ट्रॉंग ना, तितकी तुमची इमारत चिरंतन टिकते. एक्झाम्पल देतो. प्राचीन भारतातल्या अशा बऱ्याच वास्तू आहेत ज्यांना 1000-2000 वर्ष झाली तरी आहे अशाच आता सुद्धा. का? कशामुळे? बेस. आणि आता हल्ली आपण बघतो त्याच्या उलट, हल्ली बांधलेले काही काही बिल्डिंग, पूल्स, काही काही म्हणतो मी, सर्वच नाही, लगेच ढासळतात. का? बेस कच्चा आहे.
आणि म्हणून जीवनामध्ये बेस खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणून 4 पिलर 100% करायचे ना, पिलरवरती काम करण्याची आवश्यकता नाही. जीपीए अप्रोच आपल्याला सांगतो एक जमीन पाहिजे आणि त्या जमिनीच्या खाली बेस पाहिजे, जमिनीच्या खाली बेस पाहिजे. आणि तुमचा जेवढा बेस क्वालिटी असेल आणि 100% असेल तेवढा लवकर तुमचे पिलर 100% होणार. मग आता तुम्ही म्हणाल सर बेस सांगितला तुम्ही, बेसमध्ये काय भरायचंय? तेच ना, जीपीए अप्रोचच बेसमध्ये भरायचं आहे. म्हणजे काय, जीपीए अप्रोच बेसमध्ये काय भरायचं? बेसमध्ये ग्रामर भरायचं. आणि हा बेस जमिनीत नसणार आहे, तुमच्या डोक्यात असणार आहे. जमिनीमध्ये असतो की नाही तसा हा बेस तुमच्या डोक्यामध्ये असणार आहे, त्यामध्ये ग्रामर भरायचंय. पण कसलं ग्रामर? रूल नुसार? नहीं नहीं नहीं, ग्रामर विथ प्रैक्टिकल. ऐसा ग्रामर जो प्रैक्टिकल में यूज हो, जो किसी के काम आहे. आता बरेच जणांना वाटेल सर प्रॅक्टिकल ग्रामर तर काय सोपं असेल, तुम्ही म्हणताय एवढं सोपं नाही. मी या 2 वर्षांमध्ये संपूर्ण ग्रामर म्हणतो, मी थोडं थोडं नाही, संपूर्ण इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिकली केलेला आहे. प्रत्येक तुम्हाला जाणून धक्का बसेल, प्रत्येक पॉइंट बोलताना यूज होतो, प्रत्येक ग्रामरचा टॉपिक. आणि काय यूज केलं हे आपल्याला माहित पाहिजे, हे नसतं माहित बऱ्याच जणांना, जाणीव नसते आपल्याला. आणि हे याला मी म्हणतो प्रॅक्टिकल, ग्रामर विथ प्रॅक्टिकल. आणि हे ग्रामर विथ प्रॅक्टिकलचा बेस 100% तुमच्या जमिनीमध्ये इन्स्टॉल करायचा आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही संपूर्ण ग्रामर शिकाल, डिटेलमध्ये नाही, प्रॅक्टिकली वरचा व्ह्यू घ्यायचा, दलदलीमध्ये अडकायचं नाही, प्रॅक्टिकली शिकायचंय. ज्या क्षणी हे 100% कराल का नाही, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ज्या क्षणी तुमच्या ब्रेन मध्ये या बेस मध्ये ग्रामर विथ प्रॅक्टिकल हा जीपीए अप्रोच 100% सेव्ह होईल का नाही, इन्स्टॉल होईल का नाही, त्या क्षणी तुमचे 4ही पिलर, मी लिहून देतोय इथं, ऑन रेकॉर्ड बोलतोय, 4ही पिलर 100% होतील. म्हणजे काय, 4ही पिलर 100% होतील म्हणजे काय, इंग्लिश 100% होईल. हाच फॉर्म्युला आहे, हेच रसायन आहे, हेच जादू आहे जीपीए अप्रोचची. म्हणजे काय, पिलरवरती काम केलं का आपण? नाही, आपण काम केलं मुळावरती. तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, कुठलीही गोष्ट रूट पासून केली की नाही, मुळापासून केली ना, ती चिरंतन टिकते. आपण काय करतो, फांद्यांवरती वरच्यावर काम करतो, नाही, मुळासकट काम झालं पाहिजे. एखादा वृक्ष उपटून टाकायचा आहे, मुळासकट उपटला पाहिजे. म्हणून हे महत्वाचं आहे. जीपीए अप्रोच मध्ये आपण काय बघतो, इंग्लिश शिकायचं 100% करायचं आहे, मग पिलरवरती काम करायचं का? नाही, बेस पासून काम करायचं. बेसमध्ये ग्रामर विथ प्रॅक्टिकल इन्स्टॉल करायचं, समजून घ्यायचं. कारण ग्रामर शिवाय तुम्हाला पर्याय नाही. सराउंडिंग किती सराउंडिंग निर्माण करणार आहे, ग्रामर इज इंपॉर्टंट, बट ऐसा ग्रामर जो किसी के काम आहे, ऐसा ग्रामर जो प्रॅक्टिकल हो. मग हा अप्रोच तुम्हाला खाली बेसमध्ये सेव्ह करायचा आहे. ज्या क्षणी हे 100% होईल, पिलर 100% होतील, इंग्लिश 100% होईल. आता फायनली जीपीए अप्रोच समजलं असेल काय सांगतो, बेस पासून बिल्डिंग बांधायच्या, 100% इंग्लिश करायचं. आता हा अप्रोच आलेलाच आहे, हा आहे थर्ड अँगल, हा आहे थर्ड अप्रोच, जो की तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. माझं चॅलेंज आहे, जर कुठे बघायला मिळाला तर, कुठंच नाही. आणि ही कोणाची कॉपी नाहीये, कुठे युट्यूबवरती बघा, पुस्तकांमध्ये बघा, हे तुम्हाला मिळणार नाही. कारण याच्या मागे 2 वर्षांची मेहनत आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे, एक धडपड आहे, की इंग्लिशला एका नव्या अँगलनं बघितलेला हा प्रयत्न आहे, इंग्लिशकडे बघितलेला एक तिसऱ्या डोळ्यानं बघितलेला हा एक प्रयत्न. म्हणून हेच कारण आहे, ह्या 2 सडलेल्या अप्रोच मागच्या 90% लोकांना, ही फॅक्ट आहे, महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये इंग्लिश जमतं का हो? नाही जमत. का जमत नाही? तर शिकण्याची पद्धत चुकीची आहे. म्हणून एका नवीन पद्धतीचा आपण शोध लागलेला आहे, जो तुमच्या समोर मी सांगत आहे. आता ह्या 2 जुन्या अप्रोच वरती मी थोडीशी टीका करतो. हे काल आपल्याला विथ प्रूफ टीका करतो, तुमच्यासमोर विथ प्रूफ आहे. मला सांगा, हा जो आपला जीए आहे, जे म्हणजे काय, ओल्ड सो कॉल्ड तुमचा पारंपरिक अप्रोच, ग्रामॅटिकल अप्रोच, याच्यामध्ये काय केलं जातं, ग्रामरला फॉलो केलं जातं, म्हणजे ग्रामरचा बेस केला जातो. पण कसा केला जातो, रूल नुसार. मग इमॅजिन करा, तुम्ही ग्रामर करताय, पण प्रॅक्टिकलच्या जागी विथ रूल ज्यावेळी ग्रामर कराल की नाही, त्यावेळी काय होईल माहितीये का, हा बेस आहे की नाही, ही एक दलदल होईल, दलदल. आणि त्याच्यावरती 4 काय, एक सुद्धा पिलर वर चढणार नाही. आणि हेच होतं बऱ्याच जणांच्या बाबतीत, कदाचित तुमच्या बाबतीत पण झालं असेल, की ग्रामर येतंय पण त्या दलदलीमध्ये अडकलोय, रूल मध्ये अडकलोय, पिलरच वरती जाईन झालाय. हा, म्हणून हा अप्रोच फ्रॉड आहे. त्यानंतर एसए, सराउंडिंग अप्रोच, हल्ली खूप फेमस आहे. यांच्याबद्दल जर काय सांगायचं, ग्रामरला फॉलोच करत नाहीये. फॉलो कशाला करतात, डायरेक्ट पिलरवरती काम, इंग्लिश ऐकायचं. म्हणजे काय, बघा याच्यामध्ये बघा, म्हणजे काय, सराउंडिंग अप्रोच लक्षात ठेवा. त्यांचं म्हणणं काय असतं, ग्रामर शिकायचं नाही, म्हणजे त्यांना बेस नको आहे, पिलर बांधायचे. कुठं हवेत बांधणार आहे का? म्हणजे काय, क्रिकेटची कॉमेंट्री ऐका, लिसनिंग करा, न्यूजपेपर वाचा, स्पीकिंग, इंग्लिश येत नाही तरी मनामध्ये विचार करा. ट्रिक ऐकलेत का असले तुम्ही, मोठमोठे लोक ट्रिक सांगतात, 21 दिवस इंग्लिश मध्ये विचार करा, इंग्लिश मध्ये बोला, 22व्या दिवशी इंग्लिश बोला. ये बोलने के लिए, कहने के लिए अच्छा है, लेकिन प्रॅक्टिकल नाहीये. डायलॉग ऐकला असेल आपण, बरोबर की नाही. मी जर तुम्हाला म्हटलं तुम्हाला जपनीज शिकायची का, शिकू का, एक ट्रिक सांगतो तुम्हाला, 22व्या दिवशी जपनीज बोलायला 21 दिवस जपनीज मध्ये विचार करायचा. जी भाषा आपल्याला येतच नाही त्या भाषेमध्ये विचार करायचा, आणि 22व्या दिवशी तुम्हाला ती भाषा बोलायला येईल. फार आहे.
फ्रॉड प्रकार आहे. काय आहे आणि काय चाललंय हे सराउंडिंग अप्रोच वाल्यांचं? पिलर तुम्ही हवेमध्ये बांधताय, बेसच नाही आहे पिलर, म्हणून कळालं का? विथ प्रूफ सांगतोय. मग मला कळून चुकलं की माझं इंग्लिश 70% का इम्प्रूव्ह झालं याच्यामध्ये, 70च्या वर का गेलं नाही, यामुळे गेलं नाही. कसं जाणार आहे? बेसच नाही त्याला, नुसतं हवेत पिलर बांधतोय. पण चुका होणार नाही तर काय होणार? बघा, माझा तरुणाईला किंवा युथला आव्हान आहे, तुम्ही हा अप्रोच फॉलो करताय. ऍक्च्युली तुम्ही इंग्लिश कसं का शिकणार, हे दोनच अप्रोच आहेत. तुम्ही कितीही शोध लावा, दोन्हीपैकी एकच अप्रोच तुम्हाला बघायला मिळेल. पण दोन्ही अप्रोच फ्रॉड आहेत, त्याच्यामध्ये चुका आहेत, म्हणून फेल आहेत लोक. म्हणून तर ही आकडेवारी डाऊन आहे महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये. आपण बळी पडलेलो आहे आकडेवारीला. म्हणून मला आपल्याला आव्हान करायचं, हे सांगायचं की तुम्हाला जर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल, 100% करायचं असेल, तर तुम्हाला जीपीए अप्रोच शिवाय पर्याय नाही, हे मला आपल्याला सांगायचं होतं. आणि हा अप्रोच तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. अजून मी तुम्हाला जागरूक करतोय, अलर्ट करतोय, जागरूक करतोय. अजून एक सांगतो तुम्हाला, हा जो अप्रोच आहे ना बेस्ड ऑन ग्रामर, तो हल्ली कमी व्हायला लागले, याची पर्सेंटेज, हे पण सांगतो तुम्हाला. आणि हा जो आहे की नाही बेस्ड ऑन सराउंडिंग, याची पर्सेंटेज वाढायला लागली. आता मी कोणाचं नाव घेत नाही, पण कुठलाही कोर्स घ्या इंडस्ट्रीतला, कुठलाही टीचर घ्या, मोठमोठी लोक घ्या, एज्युकेटर्स घ्या, इंग्लिश शिकवताना किंवा इंग्लिश शिकताना, भाषा म्हणून प्रॅक्टिकली दोनच अप्रोच वापरले जातात. पण हल्ली हा अप्रोच थोडासा सुधारलाय. युट्यूब मध्ये वगैरे बरेचसे एज्युकेटर्स आलेले आहेत. हा अप्रोच सुधारलाय, अपडेट झालेला आहे. म्हणजे काय, त्यांनी रूलनुसार शिकवायचं बंद केलं आहे. ग्रामर सोपं करून सांगतात, पण सोपं करून सांगतात ठीक आहे, हा अप्रोच अपडेट झालाय, पण तो प्रॅक्टिकल नाही ना. कुणी सांगितलंय का आतापर्यंत? आईशी बोलताना हा ग्रामरचा रूल कसा वापरायचा, वडिलांशी बोलताना कसा वापरायचा, कट्ट्यावरती मित्रांशी गप्पा मारताना कुठलं ग्रामर युज होतंय, सांगितलंय का? नाही. सोपं करतील, लईत लई सोपं करतील, पण प्रॅक्टिकली नाहीच सांगणार. अपडेट झाले तरी तुम्ही म्हणाल बरेचसे जण तर चांगलं ग्रामर सांगतात. ग्रामर समजून काय करायचंय, ते वहीतच राहणार आहे, ते डोक्यात यायला नको का? तो व्यक्ती तुमचा येऊन सांगणार आहे का घरी तुम्हाला कसं बोलायचं? नाही ना. आता ह्या अप्रोच बद्दल सांगतो. हा पण अप्रोच अपडेट झाला, यांचं पण अपडेटेड व्हर्जन आलेलं आहे. आता हे कार्यकर्ते काय करायला लागले, थोडं थोडं ग्रामरला फॉलो करायला लागले, पण 100% नाही, अंदाज पंच नाही यूज. त्यामुळे बघा, मी माझं जाहीर आव्हान आहे, कुठेही चेक करायचं आणि मला सांगायचं, ठीक आहे? कुठेही चेक करायचं, जेवढे जेवढे इंग्लिश शिकवतात, इन्स्टिट्यूट आहेत, एज्युकेटर्स आहेत, अरे सगळं आहे, मान्य इंग्लिश सगळं आहे, सगळेजण शिकवतात, शिकतात, मग का नाही आकडेवारी सुधारत? का नाही सुधारत? 90% लोक अजून सुद्धा का इंग्लिश येत नाही त्यांना? पद्धतच फ्रॉड आहे. तुम्हाला एकतर हा अप्रोच बघायला मिळेल. बघा, आतापर्यंत तुम्ही इंग्लिशचे क्लासेस केले असतील, केले नसतील, शिकला असाल, शिकला नसाल, भविष्यात शिकण्याचा प्रयत्न पण कराल, पण तुम्हाला हे दोनच अँगल बघायला मिळतील. तिसरा अँगल बघायला मिळणार आहे, तो फक्त माझ्याकडेच बघायला मिळेल, जो की प्युअर आहे, 100% सोना आहे, शुद्ध सोना आहे, शुद्ध सोना आहे. आणि तुम्हाला हेच बघायला मिळतील, एकतर हा बघायला मिळेल किंवा याचं अपडेटेड व्हर्जन बघायला मिळेल. मी कोणाचंही नाव घेत नाही, टीका करत नाही, कोणावर टीका करतोय यस, पण नाव घेत नाही, ठीक आहे? मला तुम्ही सांगा, अमुक अमुक व्यक्ती या पद्धतीने ग्रामर घेतोय, त्या क्षणी मी तुम्हाला सांगेन की हा अप्रोच आहे का हा अप्रोच आहे. चेक करायला वेळ लागत नाही, तुम्ही सुद्धा जागा व्हा, अलर्ट व्हा, फायदा होणार नाही. या अप्रोचचे सुद्धा अपडेटेड व्हर्जन आले, तुम्ही याला बळी पडाल करायचे, म्हणून मी आधीच सांगितलेलं आहे. मग काय करायचं? जीपीए अप्रोच शिवाय पर्याय नाही, हे मी सांगितलं. हा आहे जीपीए अप्रोच. आणि ज्या क्षणी मी 4 पॉईंट कव्हर केले, व्हाय, व्हॉट, हाऊ आणि अप्रोच, 2 अप्रोच सांगितले, सडलेले, मागासलेले, आणि तिसरा अप्रोच सांगितला, थर्ड अँगल सांगितला, तिसरा डोळा सांगितला. आता फायनली 5व्या पॉईंट कडे येतोय, ऍक्शन. कळले? समजले जीपीए अप्रोच? जरासा थम्सअप द्या, किंवा थम्सअप म्हणजे थम्सअपची बाटली नव्हे, ते असतात ना चॅट बॉक्स मध्ये थम्सअपचं चिन्ह असतं ते. बघूयात ऑडियन्स जागा आहे का? ठीक आहे. त्यानंतर मला इम्पॉर्टंट पॉईंट सांगायचा, पॉईंट नंबर 5. ठीक आहे, सगळं कळालं, रामायण कळालं, महाभारत कळालं, अरे पण ऍक्शन काय घ्यायची ते तर सांगा ना सर. हा, ऍक्शन खूप महत्वाची आहे. ऍक्शन काय घ्यायची आहे? कळला ना? जीपीए अप्रोच फॉलो करा, शिका. हो, पण जीपीए अप्रोच फॉलो करणं एवढं सोपं आहे का? हे स्वतःहून, आता बरेच जण विचारतील, सर आम्ही स्वतःहून करू शकतो का जीपीए अप्रोच? हो, करू शकता, काहीच हरकत नाही, पण खूप मोठी रिस्क आहे, खूप मोठी रिस्क आहे. कारण जो अप्रोच कुठे तुम्हाला बघायलाच मिळत नाही, तो स्वतःहून करायला गेला तर तुमची 3-4 वर्ष वाया जातील. तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा रिसर्च करावा लागेल. बरेच जण म्हणतील, हा सर खूप लेक्चर छान होतं, आता मी उद्या बाजारामध्ये जातो आणि ग्रामरची 12-13 पुस्तकं आणतो आणि अभ्यास करतो. नाही, चुकताय तुम्ही, आणि जुन्या अप्रोच कडे चाललाय. मग एखादा म्हणेल, नाही सर मी खूप छान, माझं मी तयारी करतो आणि उद्या व्हिडिओज बघतो युट्यूबवरती, ग्रामर समजून घेतो. नाही, ते लोक प्रॅक्टिकल सांगणार आहेत का हो तुम्हाला? नाही. त्यामुळे जीपीए अप्रोच तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. म्हणून ज्या क्षणी जीपीए अप्रोचचा शोध लागला, माझं इंग्लिश 2 वर्षापूर्वी 100% ज्या क्षणी झालं ना, त्या क्षणी मनामध्ये विचार आला, प्रामाणिक विचार आला. म्हटलं की माझं इंग्लिश तर 100% झालं, पण 4 वर्ष वाया घालवल्यानंतर झालं, 2 वर्ष रिसर्च केल्यानंतर झालं.
100% झालं. मग मला कळून चुकलं की महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे असे कितीतरी विद्यार्थी आहेत, कितीतरी स्टुडंट आहेत ज्यांना इंग्लिश येत नाहीये. काय येत नाहीये? मला अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं त्यावेळी, कारण चुकीच्या पद्धतीमुळे येत नाहीत, लोक चुकीच्या पद्धतीमुळे अडकलेत. मग ठरवलं की आता इथं थांबायचं नाही. हे जे चुकीच्या पद्धती आहेत, फ्रॉड पद्धती आहेत, त्याच्यावरती आवाज उठवायचा बंद करायचं. आणि हा नवीन अप्रोच जो की खरा चष्मा आहे, रिअल चष्मा आहे, शुद्ध सोना आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणून एक मोहीम सुरू केली, एक चळवळ सुरू केली. आणि म्हटलं की मला रिझल्ट मिळालाय, मी झालो 100%, पण 90% लोकांना माझी गरज आहे. यस, गरज आहे. आणि म्हणून ठरवलं की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं. 2 वर्षाचा रिसर्च अगदी काही दिवसांमध्ये पोहोचवायचा. मग कसा पोहोचवणार? त्याला कशाचं तरी स्वरूप देणं गरजेचं होतं. आणि म्हणून त्याला एका कोर्सचं स्वरूप दिलं. कोर्स म्हणा किंवा प्रोग्राम म्हणा किंवा क्लास म्हणा, काही म्हणा. शिकवायला चालू केलं, लोकांना ट्रेन करायला सुरुवात केली. 2 वर्ष ऑफलाईन मध्ये काम केलं, शिकवायला सुरुवात केली. आणि फायनली हा प्रोग्राम ऑनलाईन लॉन्च, मी आता लॉन्च करतोय आपल्यासमोर, त्याचं नाव लॉन्च करतोय. ठीक आहे, हा आहे हा प्रोग्राम जे म्हटलं मी. मोहीम म्हटलं ना आता, मला माझं झालं 100%, पण तुमचं काय? 90% लोकांचं काय? मग त्यांना ट्रेन करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. कारण जीपीए अप्रोच जो की मला गवसलेला आहे, तो मला माझ्यापुरता लिमिटेड ठेवायचा नाही. तो या प्रोग्रामच्या माध्यमातून मी शिकवतो, ट्रेन करतोय लोकांना. आणि या प्रोग्रामचं नाव आहे, या मोहिमेचं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. हा कुठलाही स्पोकन इंग्लिशचा कोर्स नाहीये. स्पोकन इंग्लिश म्हणजे काय? अरे एक पिलर आहे त्यातला. स्पोकन इंग्लिश खूप छोटी गोष्ट आहे. मी भाषेवरती काम करा बोलतोय, इंग्लिशवरती मोठा विचार करा. बी मास्टर ऑफ इंग्लिश, इंग्लिशचे मास्टर व्हा. अरे जागतिक भाषा आहे, डोक्यामध्ये सेव आहे का? मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश नाहीये. कसे होणार आहे सक्सेसफुल? इंग्लिशचे मास्टर व्हा. हा प्रोग्राम सांगतो, ही मोहीम आहे, हा अभियान आहे. 2 वर्षाचा रिसर्च आहे. हा प्रोग्राम म्हणजे काय? आता सांगितलं ना, ही बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये. हा प्रोग्राम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. इंग्लिश मुळापासून 100%, 0 पासून 100% करण्याचा एक प्रयत्न आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे. बेस पासून विथ जीपीए अप्रोच, ग्रामॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच, 4ही पिलर वरती काम होणार आहे हा प्रोग्राम. हा फायनली मी 2 वर्षापूर्वी, 2 वर्षाची मेहनत आहे, रिसर्च आहे. फायनली मी आपल्यासमोर लॉन्च करतो. ऑलरेडी लॉन्च झालेला आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, आपल्यासमोर सादर करतोय. हा प्रोग्राम, जसं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. इंग्लिश डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे. 0 पासून 100 पर्यंतची जर्नी आहे. जसं माझं झालं तसं मी याच्यामध्ये डेव्हलप करतोय. मला 2 वर्ष लागली, तुम्हाला 2 वर्ष नाही लागणार. खूप कमी कालावधीमध्ये मी रेडीमेड तुम्हाला ट्रेन करतोय, स्वतः ट्रेन करतोय. कारण आयुष्यामध्ये मेंटॉर, मार्गदर्शक, गुरु खूप महत्वाचा असतो, खूप महत्वाचा असतो. कारण गुरुने ती जर्नी बघितलेली असते. आणि या जीपीए अप्रोच मध्ये मी स्वतः लोकांना मेंटॉर करतोय, मार्गदर्शन करतोय. कारण हा अप्रोच कुठेच नाहीये मार्केटमध्ये. त्यामुळं हा आहे इंग्लिश डेव्हलपमेंटचा प्रोग्राम. याच्यामध्ये स्पोकन इंग्लिश, रिटन इंग्लिश, लिसनिंग ॲबिलिटी अँड रीडिंग स्किल. बघा काय मोठमोठी नाव आहे. आपण म्हणतो ना इंग्लिश स्पीकिंग करायचं, अरे एक पिलर आहे त्यातला, होईलच. हे पण होईल, हे पण होईल, 4ही गोष्टी होतील, 4ही गोष्टी होतील. त्यानंतर ग्रामर तर होणारच आहे, प्रॅक्टिकली ग्रामर होणार आहे. बरेच जण ग्रामर अभ्यासतात, पण ते रूल नुसार असतात, थेरॉटिकल असतात. प्रॅक्टिकल ग्रामर होणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर व्होकॅब्युलरी म्हणजे काय? शब्दसंग्रह. लढाईला जर जायचं असेल तर आपल्या भात्यामध्ये जर बाणच नसतील तर लढाई करता येतील का? नाही ना. अगदी त्याच प्रकारे आपल्या डोक्यामध्ये शब्दच नसतील तर व्होकॅब्युलरी बोलता येईल का? आणि 90% लोकांची महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये तीच बोंब आहे. मराठीमध्ये बोलता येतं, पण इंग्लिश बोलायला गेलं तर शब्दसंग्रह कमी पडतो. म्हणजेच काय? कमी पडतं म्हणजे काय? गुलाम मानसिकता. 2 मानसिकता असतात, माइंडसेट. एक असतो स्लेव्ह माइंडसेट, गुलामगिरी, आणि दुसरा असतो किंग माइंडसेट, राजे. गुलाम म्हणजे काय? काहीच नसते, कमी पडते. मग आपल्या सर्वांची गुलामासारखी अवस्था झाली आहे. शब्दच कळत नाही वापरायला, भिकारासारखं, गुलामासारखं वाटतंय. पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो, या प्रोग्राम मध्ये व्होकॅब्युलरीचं मी जास्त बोलत नाही आता, पण एक स्टेटमेंट देतो तुम्हाला, एक खात्री देतो की ह्या प्रोग्राम मध्ये आम्ही काय करतोय माहितीये का? व्होकॅब्युलरीचे गुलाम नाही, व्होकॅब्युलरीचे राजे करतोय. किंग ऑफ व्होकॅब्युलरी म्हणजे काय? इमॅजिन करा 1 सेकंद. ज्या क्षणी तुम्ही व्होकॅब्युलरीचे किंग व्हाल, कधी असं वाटणार नाही की कुठला शब्द तुम्हाला येत नाही. जो शब्द आठवतोय तो तुम्ही बोलू शकाल. काहीच अवघड नाही, इझी आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? 10,000 हजार शब्द केले पाहिजेत? नाही. हे मी सिक्रेट मी याच्यामध्ये मांडतोय. हे झालंच, स्पीकिंग, रिडिंग, लिसनिंग, रायटिंग झालं, इंग्लिश झालं, प्रॅक्टिकल ग्रामर, व्होकॅब्युलरी. आणि एवढं नाही तर बघा अजून भरभरून देण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटलं एका क्षणी की इंग्लिश तर मी ट्रेन करतोय लोकांना, इंग्लिश 100% करतोय, पण ते इंग्लिश 100% झाल्यानंतर त्याचा वापर होणं पण गरजेचं आहे ना प्रॅक्टिकल लाईफ मध्ये. म्हणूनच मी याच्यामध्ये थोडासा चेंज केला 1 वर्षापूर्वीच. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो कॉम्बो आहे का नाही, तो पण याला अटॅच केला. कारण खूप महत्वाचं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे बरेच जण म्हणतील की नाही, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं बाहेरचं सौंदर्य नाही. ते तर आहेच आहे,
पण आतलं इनर माइंडसेट तुमचा काय आहे. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये 4 महत्वाचे स्किल आहेत, खूप मोठे स्किल आहेत. आणि इंग्लिशमध्ये पण ते इम्पॉर्टंट आहेत. कुठले? पहिला आहे कम्युनिकेशन स्किल. बघा, हल्ली लोकांना कम्युनिकेशन करता येत नाही प्रोफेशनली, मराठीमध्ये सुद्धा कट्ट्यावर बोलता येतं, पण प्रोफेशनली मीटिंगमध्ये, बिझनेसमध्ये, जॉबमध्ये नाही बोलता येत, इंटरव्ह्यूला नाही बोलतायत. मग ते कम्युनिकेशन स्किल इंग्लिश मी ट्रेन करतोय. प्लस त्यानंतर 2 प्रोग्राम आहेत, इंग्लिश डेव्हलपमेंट विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. इंग्लिश ट्रेन होणारच आहे सांगितलेलं आता त्याप्रमाणे, पण सोबतच कम्युनिकेशन स्किलवरती पण काम होणार आहे. इंटरव्ह्यू स्किल खूप महत्वाचा. इंटरव्ह्यू स्किल मी तर असं म्हणेन, बरेच जण इंटरव्ह्यूला टेन्शन घेतात इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी, इंग्लिश येत नसतं, त्यामुळे बऱ्याच जणांचं प्रमोशन होत नाही. लिटरली माझ्याकडे बरेचसे मुंबई पुण्याचे स्टुडंट्स आहेत, इंटरव्ह्यू, जॉबवाले, बिझनेसवाले, रिअल लाईफ कंडिशन आहे. आता इंटरव्ह्यू बद्दल मी जास्त बोलत नाही, पण एवढं लक्षात ठेवा, आयुष्य हाच एक इंटरव्ह्यू आहे. इसके आगे इंग्लिश तो क्या है, क्या चीज है, बस कुछ नहीं. थोडासा मोठा विचार कीजिए, मोठा विचार करा. इंटरव्ह्यू स्किल याच्यामध्ये ट्रेन केलं जातं. ठीक आहे. सोबतच प्रेझेंटेशन स्किल खूप महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन स्किल, सादरीकरण. आता तुम्ही म्हणाला आम्ही कुठं प्रेझेंटेशन करतोय, तुम्हाला खरं सांगू का, साधा बाजारामधला भाजी विक्रेता आहे की नाही, तो सुद्धा प्रेझेंटेशन करतोय. कशाचं? भाजी विकतो ना तो. सेल्स खूप महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये, करिअरमध्ये काही ना काही प्रेझेंटेशन करावंच लागतं. आता मी देतो ते काय? प्रेझेंटेशनच आहे. तेच करता येत नाही लोकांना. धाडस नसतं, डेअरिंग नसतं, कॉन्फिडन्स नसतो. त्याच्यावरती आपण काम करणार आहे. इंग्लिश करणारच आहे, इंग्लिश झाल्यानंतरचा पार्ट आहे. सगळ्या गोष्टींवरती काम होणार आहे. आणि त्यानंतर पब्लिक स्पीकिंग स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. पब्लिक स्पीकिंग स्किल बोलता आलं पाहिजे 4 चौघांमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे, फक्त 10% लोकांना पब्लिक स्पीकिंग येते. मग सक्सेसफुल व्हायचं असेल, जेवढी लोक सक्सेसफुल आहेत ती स्पीकर आहेत. म्हणजे काय? बोलणारे. बोलणारे खूप कमी असतात, ऐकणारे, टाळ्या वाजवणारे जास्त असतात. तुम्हाला काय व्हायचंय? ऐकणारे व्हायचंय फक्त, की बोलणारे व्हायचंय? त्यामुळे हे पब्लिक स्पीकिंग स्किल हे आहे. म्हणजेच काय, मी या प्रोग्रामची थोडक्यात इंट्रोडक्शन सांगितली. हा प्रोग्राम नाहीये, हा कोर्स नाहीये, हा मोहीम आहे, ही अभियान आहे. 2 वर्षांचा रिसर्च है. इसमें जीपीए अप्रोच कूट के भरा है. इंग्लिश तो मिलेगा ही मिलेगा, ये सारी बिल्डिंग मिलेगी इंग्लिश की, जिससे स्टेप बाय स्टेप बेस पासून जीपीए अप्रोच इन्स्टॉल केला जातोय. इंग्लिश 100% होतंय आणि त्यानंतर पर्सनॅलिटीवरती काम होतंय, माइंडसेट वरती काम होतंय. हा आहे हा प्रोग्राम आणि ही आहे ऍक्शन. मी आपला हात तुमच्यासमोर पुढे करतोय. जीपीए अप्रोच शिकवणारा तुम्हाला कोणीच मिळणार नाही, कुठंच जीपीए अप्रोच मिळणार नाही. आणि म्हणून ऍक्शन घ्यायचे. स्वतःहून कराल ठीक आहे, पण ते होणार नाही लवकर. म्हणून मी तुम्हाला रेडीमेड मदत करतोय. 2 वर्षांची माझी मेहनत तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये मी ट्रेन करतोय या अप्रोचच्या माध्यमातून. जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, जग जिंकायचं असेल, कळलंय ना आतापर्यंत इंग्लिश 100% करायचंय नव्या अप्रोचनं, तर मी तुम्हाला संधी देतोय या प्रोग्रामच्या माध्यमातून. हा प्रोग्राम मी आपल्यासमोर लॉन्च करतोय, सादर करतोय. इंग्लिश तर डेव्हलप कराल, पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप करायची आहे, जग जिंकायचंय, माइंडसेट इम्प्रूव्ह करायचा आहे, हारायचं नाहीये. जे 2 फ्रॉड अप्रोच आहेत त्यांना झुगारून द्यायचं आहे. ही संधी मी आपल्या समोर पुढे करतोय. ही आहे ऍक्शन. ही ऍक्शन तुम्हाला घ्यायची. जीवनामध्ये काही ना काही ऍक्शन घ्यावी लागते. जीवनामध्ये काही ना काही ऍक्शन आपल्याला घ्यावी लागते. थोडंसं या प्रोग्राम बद्दल मी सांगितलं, डिटेलमध्ये सांगितलं की याच्यामध्ये काय काय असणार आहे. अजून थोड्या गोष्टी मी तुम्हाला एक फॉर्मॅलिटी म्हणून सांगतोय. मी इथे लिहिलेलं आहे, दिस प्रोग्राम इज कोर्स इज फॉर एव्हरीवन हू वॉन्ट्स टू डेव्हलप देअर इंग्लिश अप टू 100%. इंग्लिश भाषा शिकण्यासाठी एज लिमिट नाही. आता बऱ्याच जणांना डाऊट असेल, शंका असेल. आता या थोडंसं या प्रोग्राम बद्दल मी बोलणार आहे. ज्यांना लेफ्ट व्हायचंय, ज्यांनी प्रवचन वगैरे ऐकलंय आणि गोष्टी सोडून देणार आहेत, त्यांनी लेफ्ट व्हायचंय. सरळ आळशी लोक नको आहेत आपल्याला, ऍक्शन टेकर लोक हवेत. इथंपर्यंत कळालंय ना, काहीतरी व्हॅल्यू मिळाली ना, इम्प्रूव्ह करायचंय ना, यस, पुढे कंटिन्यू करू शकता. सक्सेसफुल व्हायचं असेल तर कंटिन्यू करू शकता. किंवा युट्यूबला जरी बघत असाल, इथंपर्यंत बघितलंय आणि नुसतं ऐकून सोडून द्यायचंय, निघून जावं, काही उपयोग नाही. कारण जीवनामध्ये खूप कमी लोक असतात. वर्कशॉपला 100-200 लोक येतील, पण शेवटपर्यंत 10च राहतील. ऍक्शन कोण घेईल? एखादा दुसराच ऍक्शन घेईल. असंच असतं जीवनामध्ये. सगळीच लोक श्रीमंत होत नसतात, सगळीच लोक सक्सेसफुल होत नसतात. उसके लिए जज्बा चाहिए, आग चाहिए सीने में, धडपड पाहिजे, प्रयत्न पाहिजे. ठीक आहे. मला हे सांगायचं होतं की हा प्रोग्राम सर्वांसाठी, एज इज नॉट लिमिट. म्हणजे एज ग्रुप नाहीये. तुमचं वय 2-3 वर्ष किती असेल ना, का 100 का असेल ना, व्हॉट एव्हर, हा प्रोग्राम जॉईन करू शकता. तुमचं करिअर काय का असेल ना, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही बिझनेसमॅन असाल, जॉब असाल, स्कूल गोईंग असाल, शाळेला जात असाल, कॉलेजला जात असाल, कोणीही. कारण इंग्लिश विषय म्हणून शिकत नाही आपण, भाषा म्हणून शिकतोय. भाषेला वयाचं बंधन असतं का हो? नाही ना. तो मुद्दा मला मांडायचा होता. ठीक आहे. आता थोडंसं मी या प्रोग्राम बद्दल बोललेलंच आहे, तर या प्रोग्राम बद्दल थोडीसं फॉर्मॅलिटी म्हणून मला सांगावं लागेल. ज्यांना कंटाळा वगैरे आला असेल किंवा ऐकायचं नसेल तर त्यांनी लेफ्ट होऊ शकतं. ठीक आहे. हा युट्यूबवरती रेकॉर्ड होतोय म्हणून मी हे चालू ठेवतोय पुढं. हा, आता मी फॉर्मॅलिटी म्हणून सांगतोय या प्रोग्राम बद्दल
या प्रोग्रामच्या मी 6 बेनिफिट सांगणार आहे किंवा 6 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे याच्याबद्दल. खूप इम्पॉर्टंट आहेत. फक्त एका मिनिटामध्ये 6 पॉईंट्स कव्हर करणार आहे जे तुम्हाला इतर कुठेच बघायला मिळणार नाही. पहिला पॉइंट है जीपीए अप्रोच, जो अपने आप में ही बड़ी बात है. कहाँ देखने को मिलेगा ऐसा जीपीए अप्रोच? मेरा चैलेंज है आपको, दिखाई मुझको कहा है जीपीए अप्रोच, कौन फॉलो करता है. त्यानंतर लँग्वेज मास्टरी. लँग्वेज मास्टरी म्हणजे काय? तुम्ही भाषेला मास्टर करणार आहे. आता लँग्वेज मास्टरीचं तुम्हाला एक थोडंसं एक शॉर्ट मध्ये एक्झाम्पल देतो, एक स्टोरी सांगतो, थोडक्यात सांगतो, तुम्ही पण फ्रेश व्हाल. स्टोरी खूप महत्वाची असते लाईफ मध्ये. एक बोधकथा लहानपणी सर्वांनी ऐकली असेल, सर्वांनी ऐकली ती. लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली का? एक लाकूड तोडा असतो, तो रोज जंगलामध्ये जातो झाड तोडायला, त्याची कुऱ्हाड असते. आणि एके दिवशी तो जंगलामध्ये जातो झाड तोडायला, आणि त्या एका झाडाखाली एक विहीर असते. विहीरच्या जागी आपण तलाव म्हणू, एक मोठा तलाव असतो आणि त्याच्या शेजारी एक झाड असतं. त्या झाडावरती तो चढतो, लाकडं तोडत असतो, फांद्या तोडत असतो. अचानकपणे सडनली त्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडते आणि त्याच्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि त्याला पोहता येत नसतं. बघा काय झालं असेल त्याच्या बाबतीत. आणि तो रडायला लागतो, झाडावरून उतरतो, तो रडतो, कारण त्याचं उपजीविकेचं साधनच ती कुऱ्हाड होती. ती कुऱ्हाड पाण्यामध्ये पडल्याने तो निराश होतो. पण 5 मिनिटांनंतर एक आशेचा किरण त्याच्या समोर उभा राहतो. त्या पॉन्ड मधनं, त्या तलावामधनं एक देवी बाहेर येते, एक जलपरी म्हणा, देवी म्हणा, गॉडेस म्हणा, आणि त्याला एक संधी देते, दुसरी संधी देते. काय म्हणते? का रडतोयस? तो सगळं सांगतो. ऐसा मेरे साथ ये हुआ, वो रोने लगता है. और उसके बाद वो क्या कहते हैं? सांग तुझी कुऱ्हाड सोन्याची, सॉरी, सांग तुझी कुऱ्हाड चांदीची होती काय? मग तो एखादा तुमच्या आमच्यासारखा असता किंवा तर म्हटलं असता, हे नाही, होय चांदीचीच होती. मग तो म्हणतो नाही, चांदीची नव्हती. मग ती त्याला सोन्याची कुऱ्हाड ऑफर करते. सोन्याची म्हणजे सोन्या कोणाची नव्हे, गोल्डची कुऱ्हाड. मग तो पण नाही म्हणतो. मग त्यानंतर प्लॅटिनमची कुऱ्हाड. आता तुम्ही म्हणाल सर प्लॅटिनम तर नव्हतं त्यावेळी. मी अपडेट केलं स्टोरीमध्ये, आता जुनी झाली ना स्टोरी, थोडंसं अपडेट करूयात. मग ती म्हणते प्लॅटिनमची कुऱ्हाड होती का तुझी? ते म्हणते प्लॅटिनमची नव्हती. आणि ऍट द एंड फायनली ती काय म्हणते, ही तुझी लाकडाची तुटकी मुटकी कुऱ्हाड होती का? तो म्हणतो हो, यस. बघा किती मोठा प्रामाणिकपणा. आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं फळ एवढं मिळतं त्याला की त्याला सगळ्या कुऱ्हाडी फ्रीमध्ये मिळतात, गिफ्ट मिळतात. तुम्ही बरेच जण म्हणतील सर काय टाइमपास लावला हा. टाइमपास नाहीये, ही लाकूड तोडची गोष्ट आहे ना, तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडते. आपल्या प्रामाणिकपणाचं फळ आपल्याला मिळतच मिळतं. आणि ही गोष्ट का सांगितली माहितीये का? तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ इथपर्यंत थांबलाय ना, ऐकल्यात ना गोष्टी, तुम्हाला सुद्धा मिळालंय. काय मिळालंय? मला तर असं वाटतं की तुम्ही लाकूड तोडायचा आहात. का आहात माहितीये का? लाकूड तोडत जंगलामध्ये गेला होता, तसंच तुम्ही या वर्कशॉपच्या जंगलामध्ये आलाय, व्हिडिओच्या जंगलामध्ये आलाय. लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली होती. तुमचं मन या वर्कशॉपमध्ये पडलंय, फोकस, कॉन्सन्ट्रेशन, एनर्जी इथं पडलीय. आणि म्हणून या प्रामाणिकपणाचं महत्व तुम्हाला मिळतंय. लाकूड तोडायला काय मिळालं होतं? लाकडी कुऱ्हाड तर मिळालीच मिळाली, बाकी सगळ्या कुऱ्हाडी फ्री मिळाल्या. काय अपेक्षा घेऊन आला होता तुम्ही? काय अपेक्षा घेऊन आला होता? मला स्पीकिंग आलं पाहिजे. मग इथं काय मिळते तुम्हाला? अरे स्पीकिंगची कुऱ्हाड मिळतेच मिळते, पण लिसनिंगची, रिडिंगची, रायटिंगची बाकी तिन्ही कुऱ्हाडी पण गिफ्ट मध्ये मिळतात. किती मोठी गोष्ट आहे. आणि एवढंच नाही, तो जो तलाव आहे की नाही, तो तलाव म्हणजे जीपीए अप्रोच, हा सुद्धा गिफ्ट मध्ये मिळतोय. झालाच लाकूड तोड्या तुम्ही, प्रामाणिकपणाचं फळ मिळालं तुम्हाला. बघा पटलं ना? स्टोरी आठवली म्हणून सांगितली, खूप छान वाटली, मॅच झाली ना. स्पीकिंग खूप बारकी गोष्ट आहे, हे सगळं मिळेलच, बाकीच्या गोष्टी पण मिळतील. त्यानंतर 100% डेव्हलपमेंट. हा डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे. असं नाही की अंदाजपंच इंग्लिश नाही, 100% करायचंय म्हणजे करायचं, 0 पासून करायचं. तुम्ही कितीही 50-50 असाल, 60 असाल, 0 असाल, मायनस मध्ये असाल, 100% करणे काय आहे. ओके. त्यानंतर स्मार्ट माइंडसेट थ्रूआउट द प्रोग्राम. मी म्हटलं ना पर्सनॅलिटीवरती काम होणार आहे. म्हणजे काय? माइंडसेटवरती पण काम होणार आहे. असं नाही की तुम्ही फक्त इंग्लिश शिकणार, इंग्लिश शिकणार आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकणार आहे, सगळे स्किल शिकणार आहे, तुमच्या माइंडसेटवरती काम होणार आहे. पूर्णपणे ऑलराऊंडर प्रोग्राम आहे. असं नाही की नुसतं इंग्लिश आहे की इंग्लिश. स्मार्ट माइंडसेट. हे बघा, माणूस कधीच जिंकत नसतो किंवा हरत नसतो, त्याचा माइंडसेट वरती ते असतं. तो स्मार्ट माइंडसेट डेव्हलप करण्याचं काम आपण करतोय. त्यानंतर रिसर्च सिक्रेट. मी जसं आपल्याला म्हटलं की हा एक रिसर्च आहे, 2 वर्षांचा मेहनत आहे. मग त्या रिसर्च मध्ये मला काही अमेझिंग अफलातून सिक्रेट्स, निष्कर्ष मिळालेले आहेत. ते ज्या क्षणी तुम्हाला कळतील का नाही, त्या क्षणी तुमच्यासाठी इंग्लिश सोपं वाटायला लागेल. रिसर्च सिक्रेट्स मी याच्यामध्ये सांगणार आहे, जे की तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, कुठेच. त्यानंतर लेवल वाईज प्रोग्राम. फायनली ज्यांना लेफ्ट व्हायचं पटकन लेफ्ट व्हायचं. फायनली हा संपूर्ण प्रोग्राम आहे तो लेवल वाईज प्रोग्राम आहे. म्हणजे असं नाही की आता बरेच जण ना वाटेल यस सर तुम्ही मोटिवेशन दिलं, चांगलं वाटलं, छान वाटलं, जीपीए प्रोग्राम आम्हाला जॉईन करायचा आहे. पण हा प्रोग्राम तुम्हाला डिरेक्टली सगळा मिळणार नाही, कारण लाईफ मध्ये सुद्धा असंच असतं. जर एखादी गोष्ट संपूर्णपणे तुमच्या मेंदूवरती दिली
तर ती मेंदूत राहत नाही, तुमच्या डोक्याचा चेंदामेंदा होतोय. म्हणून मी या संपूर्ण प्रोग्रामला लेवल्समध्ये डिवाइड केलेलं आहे. अगदी आयुष्यासारखं, आयुष्यामध्ये पण असंच असतं ना, तसंच हा संपूर्ण प्रोग्राम मी 3 लेवल्समध्ये डिवाइड केलेला आहे. एक आहे बेसिक, त्यानंतर मास्टर, ऍडव्हान्स आणि त्यानंतर मास्टर. बघा ना, आयुष्यामध्ये सुद्धा असंच असतं, लाईफ मध्ये सुद्धा असंच असतं. पहिल्यांदा माणसाला अन्न वस्त्र निवारा लागतो, बेसिक लागतं, मग आपल्याला थोडंसं ऍडव्हान्स होतो, आणि त्यानंतर मग गाडी बंगला मास्टर होतो. बरोबर का अंगावरती कपडे नाहीत आणि गाडीमध्ये राहतो, असं होतं का? एकदम सगळ्या करतो गोष्टी नाही, स्टेप बाय स्टेप. म्हणून हे स्टेप बाय स्टेप शिकायचं. आणि याला मी गेमिफाय केलेला आहे. गेम मध्ये असतात ना लेवल्स, अभ्यासामध्ये नसतं, म्हणून अभ्यास लहानपणी अवघड वाटतो, गेम सोपी वाटते, म्हणून मी याला गेमिफाय केलेला आहे. एक इंटरेस्ट राहायला पाहिजे, एक पॅशन पाहिजे, एक आग पाहिजे मनामध्ये, म्हणून या लेवल्स आहेत. आणि अजून एक सांगतो, प्रत्येक लेवल ही 21 दिवसांची आहे. फायनली आला का शब्द 21 दिवस? बरेच जण तो 21 दिवस शब्द ऐकून आले असतील. हो, 21 दिवसच खूप महत्वाचा रोल आहे 21 दिवसांचा. मी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो. त्यांची एक गोष्ट मला फार आवडते, दूरदृष्टी. हा संपूर्ण प्रोग्राम सुद्धा दूरदृष्टीनं प्लॅन केलेला आहे. 21 दिवस ठेवण्याचं कारण काय, की माणसाला कुठलीही जनरली हॅबिट लागण्यासाठी 21 दिवस लागतात. तुम्ही ऐकलं असेल वाक्य, खूप फेमस सेंटेन्स आहे. मला सुद्धा हा प्रोग्राम नुसता टीच करायचं नाही, शिकवायचं नाही, इंग्लिशची, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची सवय लावायची आहे. म्हणून प्रत्येक लेवल 21 दिवसांची असणार आहे. बेसिक लेवल 21 दिवसांचे आहे, ऍडव्हान्स 21 दिवसांचे आहे, आणि मास्टर मात्र 21 चे 2 स्लॉट आहेत. मास्टर खूप स्ट्रॉंग आहे, आणि ऍट दी एंड तुम्ही इंग्लिशचे मास्टर होणार आहे. ह्या 3 लेवल्स आहेत आपल्या. पण अजून एक महत्वाचं मला सांगायचंय, प्रत्येक लेवल ही क्वालिफाईंग आहे. एकदम प्रोग्राम मिळणार नाही. क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. मला हिरे घडवायचे, फ्रॉड लोक घडवायचे नाही. स्पर्धा परीक्षेचं एक्झाम्पल देतो, कळेल. बरेच जण युपीएससी करतात, एमपीएससी करतात, फॉर्म भरल्यानंतर लगेच तुम्हाला अधिकारी करतात. हो, फॉर्म भरला आणि लगेच हा झालं, लेटर आलं, अधिकारी झालं, असं असतं का? नाही. त्यासाठी किती मेहनत लागते. पहिल्यांदा प्री द्यावी लागते, मग मेन्स द्यावी लागते, मग इंटरव्ह्यू, मग कुठे सिलेक्शन. हिरे बनवतात ना, अगदी त्याच प्रकारे मला सुद्धा हिरे बनवायचे. म्हणून ही लेवल, सगळ्या लेवल्स क्वालिफाईंग असणार आहेत. म्हणजे बेसिक क्वालिफाय झाल्याशिवाय ऍडव्हान्सला संधी मिळणार नाही, आणि ऍडव्हान्स क्वालिफाय झाल्यानंतरच मास्टरमध्ये. आणि मास्टरमध्ये एवढं अवॉर्डच मिळेल तुम्हाला, मास्टर ऑफ इंग्लिश. आयुष्यात जी अचिव्हमेंट केली नाही ती या कमी दिवसांमध्ये तुम्ही करू शकता. खूप कमी दिवसांची जर्नी आहे, हे मला आपल्या समोर सांगायचं होतं. शेवटी फॉर्मॅलिटी म्हणून, हा आता मी सांगितलेलंच आहे. 6व्या मुद्द्याकडे येतोय, थांबा शेवटपर्यंत, स्पेशल गिफ्ट मिळणार आपल्यासाठी. ठीक आहे, 5वा पॉईंट संपतोय. मी म्हटलं ना, ऍक्शन घ्यावी लागणार आहे, जीवनामध्ये काहीतरी ऍक्शन घ्यावी लागते. आय होप तुम्ही सुद्धा ऍक्शन घ्यालच. आणि मी म्हटलं ना, आपला प्रोग्राम ऑलरेडी लॉन्च आहे. कुठं आहे आता? बरेच जण म्हणतील ऑफलाईन मध्ये आहे का ऑनलाईन मध्ये. लेक्चर कसं चालू आहे आता? ऑनलाईन चालू आहे ना, ऑनलाईन वर्कशॉप आहे ना. तो प्रोग्राम सुद्धा सध्या ऑनलाईन आहे, कारण मला महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत, या इंडियातल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. ते ऑनलाईनमुळेच शक्य आहे. बघा, तुम्ही आम्ही घर बसल्या बघू शकतोय, एवढं बोलू शकतोय का? ऑनलाईनची किती मोठी ताकद आहे. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हा प्रोग्राम ऑलरेडी लॉन्च झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये. ठीक आहे, ऑफिशियली लॉन्च झालेला आहे. आणि बेसिक लेवल पासून जर तुम्हाला प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर एनी टाइम जॉईन करू शकता. बेसिक पासून तुमची जर्नी सुरू होईल. आता बेसिक पासून मी थोडीशी इन्फॉर्मेशन देतो बेसिक बद्दल. सपोज तुम्हाला प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर तुम्हाला बेसिक लेवल पासून सुरुवात करायची. बेसिक लेवल प्रोग्राम हॅज बीन ऑलरेडी लॉन्च्ड डिजिटली, म्हणजे ऑनलाईन हा प्रोग्राम लॉन्च झालेला आहे. तुम्ही याच्यापासून सुरुवात करू शकता. ती लेवल पहिला क्रॅक करायची आणि मग मास्टर व्हायचं, असं ती प्रोसेस आहे. पण पहिल्यांदा याच्याबद्दल बोलूयात. डे 1 पासून काय बोलायचं, मगाशी बोललो ना, इंग्लिश स्पीकिंग सगळं चालू, डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ते होणारच आहे, पहिल्या दिवसापासून होणार आहे. पण बेसिक लेवलमध्ये तुम्हाला आणखी काय काय मिळणार आहे हे सांगतो. जर तुम्हाला ऍक्शन घ्यायची असेल आणि हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 21 दिवसांचा प्लॅन मिळणार आहे. म्हणजे 21 दिवस लेक्चर्स होणार आहेत डे वाईज. ठीक आहे, 21 दिवसांची ही जर्नी असणार आहे आणि प्रत्येक लेक्चर हे प्री प्लॅन्ड असणार आहे. त्याच्यामध्ये संपूर्णपणे नियोजन असणार आहे आणि त्या 21 दिवसांमध्ये ही बेसिक लेवल डिवाइडेड आहे. आणि त्यामध्ये काय असणार आहे, आता तुम्ही म्हणाल बॅचेस कशा असणार सर, तर आपल्या बॅचेस 2 फॉर्मॅटमध्ये असतात. आपल्याकडे 2 बॅचेस अवेलेबल आहेत. एक आहे लाईव्ह आणि एक आहे रेकॉर्डेड. आता लाईव्ह म्हणजे काय, आता गुगल मीटवर तुम्ही आम्ही आहोत बघा लाईव्ह, तसं लाईव्ह म्हणजे तुम्ही डाऊट विचारू शकता, रिएक्शन्स देऊ शकता, ते लाईव्ह फॉर्मॅट. लाईव्ह मध्ये पण आहेत आणि रेकॉर्डेड मध्ये पण आहे. आता रेकॉर्डेड मध्ये म्हणजे काय, हे जे लाईव्ह चालू आहे की नाही ते रेकॉर्ड पण होणार आहे आणि थोड्या वेळानंतर हेच लेक्चर रेकॉर्डेड मध्ये होणार आहे. तशा बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आमच्याकडे 80% लोक रेकॉर्डेड बॅचेस प्रेफर करतात, कारण रेकॉर्डेड बॅचचा एक सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये का, टेक्नॉलॉजी. तुम्हाला पाहिजे तेव्हा प्ले करायला येते, पॉज करायला येते, किती वेळा बघायला येते, रिपीट बघायला येते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या टायमिंग नुसार बघायला येते. वेळेचं काहीच बंधन नाही. लाईव्ह म्हटलं तर दोन्हीचे फायदे आहेत. मी असं म्हणणार नाही लाईव्ह बेटर आहे रेकॉर्डेड बेटर आहे.
दोन्हीचे पण फायदे आहेत. आणि रेकॉर्ड मध्ये मी काय केलेलं आहे माहितीये का, रेकॉर्ड मध्ये मी समोर नसतोय ना, म्हणून मी एक सर्वात मोठी फॅसिलिटी लॉन्च केलेली आहे रेकॉर्डसाठी. ती फॅसिलिटी म्हणजे पर्सनल मेंटरशिप. म्हणजे जे लोक ऍक्शन घेतात आणि रेकॉर्डेड बॅच जॉईन करतात त्यांना मी माझी पर्सनल मेंटरशिप देतोय. त्यांना मी पर्सनली गाईड करतोय. रेकॉर्डेड व्हिडिओ बघताना काही प्रॉब्लेम मला व्हॉट्सअपला विचारू शकतात, कॉल करून विचारू शकतात. आणि माझं स्पेशल मार्गदर्शन असतं रेकॉर्डेडसाठी. आणि लाईव्ह मध्ये काय समोरासमोर असतेच. त्यामुळे दोन्ही एकाच एक आहेत. लाईव्ह म्हणा, रेकॉर्डेड म्हणा, पाहिजे ते तुम्ही जॉईन करू शकता तुमच्या वेळेनुसार. आणि दोन्ही अवेलेबल आहेत. आणि आता हे संपूर्ण बॅचेस आहेत का नाही 21 दिवसांच्या, त्या 2 भागात डिवायडेड आहेत. नॉलेज सेशन आणि प्रॅक्टिस सेशन. काय म्हटलं होतं मगाशी, स्किल आहे ना, काय इंग्लिश स्किल आहे की नाही. मग स्किल मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, नॉलेज आणि प्रॅक्टिस दोन्ही इम्पॉर्टंट आहे. बरोबर की नाही. नुसतं नॉलेज इम्पॉर्टंट नाही, प्रॅक्टिस पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून 21 दिवसांमध्ये तुमचे काही नॉलेज सेशन असतील तर काही प्रॅक्टिस सेशन असतील. प्रॅक्टिस समोरासमोर करून घेतली जाईल. असं नाही की तुम्हाला घरी करायला सांगतोय, समोरासमोर माझी जबाबदारी आहे. तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला असणार आहे, रिझल्ट काढायचा आहे ना. त्यामुळे नॉलेज सेशन, प्रॅक्टिस सेशन आणि पर्सनल मेंटरशिप तर मी बोललेलोच आहे, रेकॉर्डेड वाल्यांना मिळणार आहे एनी टाइम. ओके. त्यानंतर डेली, आता जे 21 दिवसांचं प्लॅन आहे की नाही, डेली 1 ते 1.5 तासाचे लेक्चर तुम्हाला मिळतील. कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त 1.5 तास हे तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. आणि हे सगळं आपल्या ऑफिशियल ऍप्लिकेशन वरती होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, डिजिटली होणार आहे. तुम्ही बघताय या पद्धतीने आपण लेक्चर घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला 1 मंथचा ऍक्सेस असणार आहे. बघा नीट ऐकायचं, 1 मंथचा ऍक्सेस म्हणजे काय, 21 दिवसांची लेवल आहे. बेसिक लेवल बद्दल बोलतोय मी, संपूर्ण प्रोग्राम बद्दल बोलत नाही. पहिला बेसिक क्रॅक करायला पाहिजे. मग बेसिक जी आहे का नाही, आणि बेसिक म्हणजे साधी सुधी बेसिक नाहीये. बरेच जण म्हणतील, हा हे ऐकल्यावरती नीट ऐका, बरेच जण म्हणतील हे माझं तर बेसिक चांगलं आहे, मला डायरेक्ट ऍडव्हान्स पाहिजे. अरे हे कुठलं बेसिक आहे माहिती का, जीपीए अप्रोचचं बेसिक आहे, जो अपने आप में ही मास्टर आहे. कधी आयुष्यात बघितलं का जीपीए अप्रोच? तुम्हाला बेसिक येत असेल, फ्रॉड अप्रोच नाही येत असेल बेसिक, असलं बेसिक नाहीये. हे बेसिक म्हणजे 100% सोनं आहे. जीपीए अप्रोच कुट कुट के भरा आहे. हा मार्गच वेगळा आहे, हा चष्माच वेगळा आहे, हा रोडच वेगळा आहे. ठीक आहे, जीपीए अप्रोच चा बेसिक प्रोग्राम आहे हा. आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं 1 महिन्याचा ऍक्सेस मिळणार आहे, 30 दिवसांचा ऍक्सेस, म्हणजे 9 दिवस एक्स्ट्रा देतोय मी. ज्या क्षणी तुम्ही आम्हाला जॉईन व्हाल त्या क्षणापासून 30 दिवस माझं पर्सनल मार्गदर्शन तुम्हाला राहणार आहे. 21 दिवस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे डेज. ओके. हे याचं आणि सपोर्ट तर ऑलवेज असणारच आहे, मार्गदर्शन पण असणार आहे. हे थोडीशी फॉर्मॅलिटी सांगितली. आता एवढं सगळं झाल्यानंतर वेळ आलेली आहे तुम्हाला तुमचे स्पेशल गिफ्ट देण्याची. आता मी गिफ्ट वाटप करतोय. चला आणणार आहे गिफ्ट. हा थांबा, गिफ्ट आणतो. थांबा, गिफ्ट द्यायचे तर तुम्हाला. चला गिफ्ट आलेले आहेत. किती जण आहेत पार्टिसिपेंट्स? हा चलो गिफ्ट्स. हा कसं देऊ गिफ्ट, फेकू का समोर? ठीक आहे, गिफ्ट नीट आहे का, गिफ्ट देणार आहे तुम्हाला. 3 गिफ्ट आहेत, एक नाही हा, 3 गिफ्ट आहेत. लॅपटॉप मोबाईल वगैरे काही नाही, मोठी अपेक्षा करू नका. गिफ्ट ऐका, 3 गोष्टी समजावून सांगतो. बघा, पहिली गोष्ट आहे, बऱ्याच जणांना असं वाटेल, खूप महत्वाची गोष्ट सांगतोय, बऱ्याच जणांना असं वाटेल की सर या बेसिक लेवल मध्ये आपल्याला थोडं शिकायला मिळेल, ऍडव्हान्स मध्ये आणखी थोडं शिकायला मिळेल, आणि मास्टर मध्ये खूप जास्त शिकायला मिळेल. असं असतं ना जनरली, एंडला लोक गोष्टी लपवून ठेवतात. तर मी आपल्याला प्रॉमिस करतोय, मी आपल्याला एक सत्य सांगतोय, हा जो प्रोग्राम आहे की नाही, बी मास्टर ऑफ इंग्लिश डेव्हलपमेंट विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हा संपूर्ण प्रोग्राम, या संपूर्ण प्रोग्रामचं 80% नॉलेज, 80% जीपीए अप्रोच तुम्हाला बेसिक लेवल मध्ये शिकवला जाणार आहे. बघा किती मोठी गोष्ट आहे. कुठे होते असं, म्हणजे मला काय स्वार्थी व्हायचं नाही. मला असं नाही की शेवटपर्यंत लपवून ठेवायचंय. जे आहे ते आहे. जे 2 वर्षात शिकलो का नाही, जीपीए अप्रोच, प्रॅक्टिकल ग्रामर, ते 80% नॉलेज 21 दिवसांमध्येच देणार आहे. मागचा पुढचा विचार करणार नाही. तुम्हाला मी ऍडव्हान्स आणि मास्टरची वाट बघायला लावणार नाही. मग बरेच जणांना वाटेल ऍडव्हान्स आणि मास्टर मध्ये काय, ते कळेल तुम्हाला परत काय. पण त्याच्यामधल्या गोष्टी जास्त मॅटर करणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी इथं मॅटर करणार आहेत. जास्तीत जास्त नॉलेज मला कमीत कमी दिवसांमध्ये द्यायचंय. मग बरेच जण म्हणतील हे पॉसिबल आहे का, चेष्टा करायला का म्हणणार. 21 दिवसांमध्ये 80%, स्मार्ट माइंडसेट म्हणतात त्याला. याला म्हणतात 80-20 प्रिन्सिपल. ऐकलंय का, स्मार्ट वर्क. 20% एफर्ट्स करायचे आणि 80% रिझल्ट करायचे. हा या काळाचा फॉर्म्युला आहे, क्रांतिकारी फॉर्म्युला आहे. म्हणून कमी दिवसांमध्ये बघा, या 90 मिनिटांच्या वर्कशॉपमध्ये 90 महिन्यांमध्ये ज्या गोष्टी कळायला नसतील त्या कळायला असतील तुम्हाला. बघा किती स्मार्ट माइंडसेट, हा माइंडसेट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणूनच माझं पहिलं गिफ्ट, किती मोठं गिफ्ट आहे बघा. गिफ्ट म्हणजे वस्तूच असायला पाहिजे असं थोडीच आहे. पहिलं माझं गिफ्ट आहे की 80% नॉलेज इन जस्ट 21 डेज. काही लपून ठेवणार नाही. आणि बारकाईने विचार करा, आतापर्यंत मिळालंय का 80% नॉलेज. आणि हे जीपीए अप्रोचचं नॉलेज मिळणार आहे.
जे कुठेच मिळत नाही. 80% नॉलेज, नॉट अ जोक. कुठनं कुठं जाल तुम्ही. 21व्या दिवसाच्या आतच रिझल्ट येणार आहे. 80% रिझल्टची गॅरंटी आहे. सरळ सरळ सांगतो, 80% नॉलेज म्हणजे 80% रिझल्ट मिळालाय का आतापर्यंत. हे माझं पहिलं गिफ्ट. ठीक आहे. दुसरं गिफ्ट, बऱ्याच जणांचं बेसिक कच्चं असतं, पण हे बेसिक केल्यानंतर तुम्ही बेसिकचे पण मास्टर होणार आहे. मगाशीच बोललोय, हे बेसिक साधं सुद्धा बेसिक नाहीये, जीपीए अप्रोचचं बेसिक आहे. म्हणजे मास्टर पेक्षा कमी नाही. जे लोकांना आयुष्यामध्ये जमलं नाही, 80% नॉलेज घ्यायला, शिकायला बेसिक मध्ये जमतंय, परत आयुष्यात कधी प्रश्न पडणार नाही तुमचं बेसिक कच्चं आहे. बेसिकचे मास्टर व्हाल. हे दुसरं गिफ्ट. आणि तिसरं गिफ्ट खूप महत्वाचं आहे. बघा, पहिलं 80% नॉलेज, मास्टर इन बेसिक. आणि थर्ड गिफ्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टेन्सचं नाव ऐकलंय का बऱ्याच जणांनी? ज्यांना ग्रामर बद्दल थोडासा आदर असेल किंवा ग्रामर थोडंफार शिकलं असेल त्यांना टेन्सचं नाव माहित असेल. नाम तो सुना ही होगा. टेन्सला ग्रामरचा आत्मा म्हटलं जातं. खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही जी वाक्य बोलतो का नाही, प्रत्येक वाक्यामध्ये टेन्स आहे. मग टेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. मला तुमच्या मनाला एक प्रश्न विचारायचा, तुमचे टेन्सेस परफेक्ट आहेत का? किती टक्के टेन्स परफेक्ट आहे? 90%, 80%, 100%? सगळे टेन्सची नावं माहित आहेत का? प्रॅक्टिकली बोलता येतंय का? तुम्ही काय सांगताय? मीच सांगतो. चला, या महाराष्ट्रामध्ये, या इंडियामध्ये फक्त 10% लोकांचे टेन्स परफेक्ट आहेत. फक्त 10%. सॅड पार्ट आहे, 90% लोकांना सगळ्या टेन्सची नावच माहित नाहीत, बोलता पण येत नाही. पण अजून एक सॅड फॅक्ट सांगतो, ज्या 10% लोकांचं परफेक्ट आहे ना, त्याच्यामध्ये कोण आहे माहितीये का? ते 10% लोक असे आहेत की त्यांचं थेरॉटिकली परफेक्ट आहे, म्हणजे त्यांचे 12 टेन्सची सूत्र माहिती आहेत, पण ते वहीमध्ये, डोक्यामध्ये आहे का? प्रॅक्टिकली नाहीये. मी तुम्हाला खरी आकडेवारी सांगतो, चेक करायचं, सर्वे करा वाटलं तर. 1% पेक्षाही कमी लोकांना महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये टेन्स प्रॅक्टिकली येतात. म्हणजे टेन्स प्रॅक्टिकली समजून घेतात आणि प्रॅक्टिकली बोलता येतात सगळे करेक्ट, विदाउट एनी रूल, विदाउट एनी फॉर्म्युला. नाहीतर ते 10% आहेत की हाती हुशार विद्यार्थी किंवा काही एज्युकेटेड असतील इंग्लिशचे, सगळे येते फॉर्म्युला डोक्यामध्ये ठेवतोय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस. आणि इंटरव्ह्यूच्या वेळी गेल्यावरती काय, वही उडून बघताय का? अरे काय होता तो फॉर्म्युला, बोलताच येत नाही. म्हणून मी म्हणतोय, आता तुमच्यासोबत तिसरं गिफ्ट जाहीर करतोय. हे जे टेन्स आहे की नाही, टेन्सवरती पण मी रिसर्च केला. प्रॅक्टिकली मी टेन्स शिकवतोय विदाउट एनी रूल. आणि टेन्स प्रॅक्टिकली आपल्याला बोलता येतात, चालताना, लिहिताना, बोलताना बोलता येतात. आणि हे जे टेन्स आहे की नाही, मी तुम्हाला मास्टर मध्ये शिकवणार नाही, ऍडव्हान्स मध्ये शिकवणार नाही, बेसिक मध्ये शिकवणार आहे. म्हटलं ना, काही लपवणार नाही. 80% नॉलेज देणारच आहे. पण मास्टर ऑफ टेन्सेस, तुम्हाला टेन्स मास्टर करणार आहे, अवॉर्डच देणार आहे तुम्हाला, MTA अवॉर्ड, मास्टर ऑफ टेन्सेस अवॉर्ड. आणि साधं सुद्धा टेन्स नाही, एकही रूल सांगणार नाही, जास्त लिहून देणार नाही, डोक्यामध्ये सेव्ह करणार आहे. 21 दिवसांच्या आतच मी डायरेक्ट आकडा सांगतो, 11व्या दिवशीच तुम्ही टेन्स मध्ये परफेक्ट होणार आहे. ठीक आहे, परत कळेल तुम्हाला प्रोग्राम जॉईन केल्यानंतर. वाटच बघायची नाही 21 दिवसांची. मग तुम्ही म्हणाल कसं होईल हे, एवढ्या कमी दिवसात कसं पॉसिबल आहे? आयुष्यामध्ये जे जमलं नाही, लोकांना जमलं नाही, ते तुम्ही कसं करताय? साधं लॉजिक आहे. चष्मा, जुना अप्रोचचा चष्मा लावलाय, काहीच दिसत नाही समोर, नवीन चष्मा वापरा. जीपीए अप्रोच, जग बदललंय, आधुनिक मार्ग, जुने अप्रोच सोडून द्या. 21 दिवसांच्या आत टेन्स मध्ये मास्टर व्हा. आणि आता तुम्हाला बऱ्याच जणांना वाटेल, सर टेन्स मध्ये मग काय, आम्हाला तर इंग्लिश बोलायचंय. अरे तोच तर गेम आहे, टेन्सचाच गेम आहे सगळा, तुम्हाला माहित नसेल. कारण टेन्स मध्ये जर तुम्ही मास्टर झालात ना प्रॅक्टिकली, तर तुम्ही व्हीआयपी व्हाल. व्हीआयपी म्हणजे काय, खूप मोठं गिफ्ट आहे. कारण बऱ्याचना आयुष्यात टेन्स जमला नाही, नफरत आहे टेन्स बद्दल, कारण चुकीच्या पद्धतीनं, फ्रॉड पद्धतीनं शिकल्यामुळं. शाळेत फक्त टेन्स एका मार्कासाठीच बघतो आपण. अरे टेन्स एका मार्कासाठी नाही, प्रत्येक वाक्यात टेन्स आहे. सारे जहा में टेन्स आहे. आणि हे प्रॅक्टिकली आपल्याला माहित पाहिजे. आणि तुम्ही व्हीआयपी व्हाल. बघा, तुम्ही 1% मध्ये आल, तुमच्या आजूबाजूला असं कोणीच नसणार आहे की ज्याला टेन्स मध्ये मास्टर आहे प्रॅक्टिकली, कोणीच नाहीये. हे मोठं गिफ्ट आहे. बघा, हे 3 महत्वाचे गिफ्ट मी तुम्हाला जाहीर केलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट गिफ्ट आहेत, ज्याला समजलं त्याला समजलं, खूप मूल्यवान गिफ्ट आहेत. मग आता फायनली सगळं बडबड केल्यानंतर गिफ्ट पण मिळाले, आता जे जाणार असतील ते जाऊ शकता. ठीक आहे, आता महत्वाचा मुद्दा. तर एवढं सगळं सांगितलं, आम्ही इंटरेस्टेड आहोत प्रोग्राम मध्ये, आम्हाला ऍक्शन घ्यायची, काय करायचं, याची प्राइस काय, फीज काय, हे तर सांगा ना. ठीक आहे, चला फीज बद्दल सांगूया. बरेच जण म्हणतील आता हे युट्यूबवरती पण रेकॉर्ड होतं, त्यामुळे मला शेवटपर्यंत घ्यावं लागणार आहे. कोणाला सोडून जायचं असेल जाऊ शकता. ठीक आहे, हे ऍक्शन टेकर लोकांसाठी आहे, एंडचा पार्ट. फीज, बरेच जण म्हणतात सर हे पेड असणार आहे की फ्री असणार आहे. फ्री शब्द खूप हे असतो. फ्री म्हटलं की नसा नसात चैतन्य संचारतं. फ्री म्हटलं की असं म्हणतो ना, जिथे फ्री तिथे आम्ही, बरोबर का? फ्री. पण कसं आहे, मला आवडलं असतं हे फ्री द्यायला. मी ट्राय पण केलं सुरुवातीच्या वर्षामध्ये, ऑफलाईन मध्ये काम केले 2 वर्ष मी, हे पसरवलंय. पण ऑफलाईन मध्ये मर्यादा असतात, म्हणून तर ऑनलाईन मध्ये आलोय तुमच्या समोर. मग हे फ्रीचं काय असतं,
नॉलेजची किंमत असते, वेळेची किंमत असते आणि सगळ्यात मोठं गांभीर्य, सिन्सिअरिटी. फ्रीमध्ये व्हॅल्यू नसते, कदर नसते. त्यामुळे किती मोठा हा जीपीए अप्रोच तो जर मी फ्रीमध्ये द्यायला लागलो तर हे लोक शाणे नाहीत महाराष्ट्रातले, सगळे सडवून टाकतील. हा अप्रोचच खराब होईल. तू कोणाच्याच डोक्यात जायचं नाही, डोक्यावर जायचं. म्हणून त्याला एक मिनिमम कॉस्ट मी दिलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, मी तुम्हाला मनापासून सांगतोय, विचारतोय की तुम्हाला काय वाटतं हे सगळं मिळतंय जे आयुष्यामध्ये शक्य झालं नाही आतापर्यंत, जे कुणालाही पॉसिबल नाही, ते आपण 21 दिवसांमध्ये करतोय. बेसिकची बात करायला आपण, सगळ्या प्रोग्रामची नाही, बेसिक वरती फोकस करा. आता तो क्वालिफाय झालं, पुढचं पुढे बघू. बेसिक लेवल प्रोग्रामची खरी किंमत काय असेल तुम्हाला काय वाटतं? मला तर खरं खरं ठामपणे वाटते की याची किंमत 30,000पेक्षा कमी अजिबात नाहीये. घाबरू नका, किंमत नाही म्हणत मी, रिअल वर्थ म्हणतोय. जरा बारकाईने विचार करा, 2 मिनिटं विचार करा. काही जणांना पचणार नाही. हो 30,000 21 दिवसांचं. 2 शब्द असतात, एक असतो क्वालिटी आणि एक असतो क्वांटिटी. मी बोलणार आहे त्याच्यावर. पण सगळ्यात महत्वाचं, आता मार्केटमध्ये चौकशी करायची कुठे पण, एखादा प्रोफेशनल इंग्लिशचा कोर्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स दोन्हीची प्राइस एकत्र करायची, 50-60 हजारांच्या घरात प्राइस जाते ऑफलाईन मध्ये. एवढे लोक पैसे उकळतात. आणि एवढंच नाही, आपण घाबरू नका, हे तुम्हाला मिळणार नाही, फक्त रिअल वर्थ सांगावलंय. 30,000मध्ये सुद्धा व्हॅल्यू मिळत नाही. बघा जरा चौकशी करून, मी खूप ठिकाणी चौकशी केली आहे. 30 ते 40 हजार, 50 हजार प्राइसेस असतात इंग्लिशच्या आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या. पण रिझल्टच्या नावाखाली काय नाही मिळत, रिझल्ट 10% सुद्धा रिझल्ट मिळत नाहीये. आणि वर्ष 2-2 वर्ष वाया जातात. इथं काय आहे, 30,000ची व्हॅल्यू 21 दिवसांमध्ये. टाइम तर वाचतो, पण मी तुम्हाला हे 30,000मध्ये देणार नाहीये, कारण मला हे मिनिमम कॉस्ट मध्ये द्यायचं आहे. त्यामुळे मला तुम्हाला हे फक्त आणि फक्त 3,000मध्ये मी हा बेसिक लेवल प्रोग्राम देतो. ठीक आहे, 3,000मध्ये. म्हणजे बघा बारकाईने विचार करा, 10x माझं असं असतं. मला लोकांच्या जीवनामध्ये 10 पटीनं व्हॅल्यू ऍड करायला आवडतं. असं नाही की तुम्ही 1 दिलं मी 1 देणार, नाही, तुम्ही 1 दिलं मी 10 देणार. म्हणजे काय, 30,000ची व्हॅल्यू 3,000मध्ये देतोय आपण. बघा चॅलेंज करून बघा, 30,000मध्ये लोक अक्षरशः पेड करतात. तुम्हाला माहित नसेल, 30,000 40,000 लाख लाख लोक इन्व्हेस्ट करतात स्वतःच्या डोक्यावरती, तरी रिझल्ट मिळत नाही. 30,000चा रिझल्ट फक्त 3,000मध्ये मिळतोय. 10 पटीनं जास्त व्हॅल्यू मिळते, जे आयुष्यात शक्य नाही. 10चं मास्टर जमलंय का भल्याभल्यांना? शाळेपासून कधी जमलं नाही, शाळेमध्ये कधी जमलं नाही, कॉलेजमध्ये जमलं नाही. 10चे मास्टर होतोय आपण. आणि तुमचं वय जर कमी असेल आता, एज डझंट मॅटर, तर तुम्ही खूप लकी आहात, हे बघताय तुम्ही. आणि जरी व्हॉटएव्हर कुठलेही एज असू दे, ही बेस्ट संधी आहे आपल्यासाठी. आणि म्हणून फायनली आपल्यासमोर आता 2 ऑप्शन आहेत. आपल्यासमोर 2 ऑप्शन आहेत. जीवनामध्ये 2 मार्ग असतात. ओके, पहिला ऑप्शन आहे जो 90% लोक स्वीकारतील. एक म्हणजे लेझी, आळशी व्हायचं आणि ऍक्शन घ्यायचं नाही. प्रवचन ऐकायचं, पारायण ऐकायचं, खूप छान वाटलं, इथपर्यंत थांबला ना, खूप छान वाटलं, आनंद वाटला, लेक्चर कळालं, आता आपण निघून जाऊ, ऐकणे का छोडणे का. ठीक आहे, अशी लोक असतील त्यांनी निघून जावं. ठीक आहे, पण हे तुम्ही खूप मोठी चूक करताय असं म्हणेन, मी बोलणार याच्यावरती. आणि दुसरी गोष्ट आहे, काही अशी लोक असतील, सगळे नसणार आहेत, फक्त 10% लोक अशी असतील जे कमिटेड असतील, ऍक्शन टेकर असतील, ज्यांच्यामध्ये काहीतरी आग असेल, जग जिंकायचं असेल. कोणी आलतू फालतू फ्रॉड लोकांबद्दल बोलत नाही. 90% लोक याच्यामध्ये असणार, 80 लोक नॉन ऍक्शन टेकर. पण फक्त 10% लोक याच्यामध्ये असणार आहेत जे कमिटेड आहेत, जे ऍक्शन टेकर्स आहेत, ज्यांना आयुष्यात काहीतरी बनायचं. म्हणून 100 लोक जर वर्कशॉपला आली तर सगळीच्या सगळे ऍक्शन टेकर नसणार आहेत. आणि ऍक्शन टेकर खूप इम्पॉर्टंट आहे. जीवनामध्ये काही ना काही ऍक्शन घ्यावी लागते. आणि तुम्ही बघताय गेले 90 मिनिट तुम्ही जर इथपर्यंत बघत असाल तर तुम्हाला चांगलंच कळालं असेल की मी काय बोलतोय. आणि म्हणून ऍक्शन टेकर साठी ज्यांना जायचं निघू शकता, लेफ्ट होऊ शकता. जॉईन करा अथवा करू नका. माझ्यासाठी एवढं करायचंय की या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं म्हणजे प्रोग्राम जॉईन करायचं, ठीक आहे करू शकता. पण अजून एक करायचंय की ही जी इन्फॉर्मेशन आहे की नाही, ही तुम्हाला सर्वांना व्हॅल्युएबल वाटलेली आहे. म्हणूनच तुम्ही इथपर्यंत थांबलाय. गुगल मीटला म्हणा किंवा युट्यूबला म्हणा, व्हॅल्युएबल वाटली, नॉलेज मिळालंय, चांगलं वाटलंय, हृदयाला भिडलंय म्हणून थांबलाय ना. मग हे स्वतःपुरतं का लिमिटेड ठेवताय? कारण नॉलेज दिल्यानं कमी होतं का वाढतं? शेअर करा जास्तीत जास्त आणि माझ्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. मला मदत करा, हेल्प करा. प्रोग्राम जॉईन करणार असाल ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण दुसरी एक गोष्ट करायची, शेअर करायचं जास्तीत जास्त. कारण तुम्हाला वाटतंय ना व्हॅल्युएबल आहे नॉलेज, खरंच नवीन आहे, इथपर्यंत थांबलाय ना, तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या बांधवांना याची गरज आहे. 90% लोकांना याची गरज आहे. 10 पैकी 9 लोकांचं इंग्लिश परफेक्ट नसतं, त्यांना याची गरज आहे. चुकीच्या फ्रॉड इंग्लिश शिकवण्याच्या पद्धतीमुळे कोणाचंच इंग्लिश इम्प्रूव्ह झालं नाही. मग कळलंय नाही तोपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त. काय माहित, तुमच्यापेक्षा जास्त गरज आणखी एखाद्याला असू शकते. आणि हो, असतेच गरज. तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये सगळीकडे हे शेअर करा. याची हे सेशन रेकॉर्ड होत आहे. हे रेकॉर्ड झाल्यानंतर मी याची लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड करेन, ती शेअर करू शकता. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा जीपीए अप्रोच कळेल. महाराष्ट्रामध्ये एक आग लावायची, एक मोहीम आहे, अभियान. महाराष्ट्राला इंग्लिशमय करायचं. इंग्लिशमय म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण मराठीला, आणि मराठी वापरतोय मी. बरेच जण म्हणतील की सर हे लेक्चर मराठीचं होतं की इंग्लिशचं होतं? तुम्ही थ्रू आउट द वर्कशॉप मराठीमध्येच बोललाय. मग
असं का, तर त्याचं पण कारण देतो. बऱ्याच जणांना असं वाटू शकतं, पण त्याचं पण एक रिझन आहे. मी ज्या गोष्टी करतो त्या दूरदृष्टीने करतो. प्रत्येक गोष्टी मागं कारण असते. मला सांगा, समोरचा जो ऑडियन्स आहे त्या सगळ्या ऑडियन्सचं इंग्लिशची लिस्निंगची ॲबिलिटी 100% आहे का? लिस्निंगचा पिलर 100% आहे का? नाहीये. लिस्निंगचा पिलर 70-80% असेल, काहींचा 50% असेल. अँड इफ आय एम टॉकिंग इन इंग्लिश देन व्हॉट विल हॅपन? मग जर मी संपूर्ण वर्कशॉप इंग्लिशमध्ये बोललो असतो तर सर्वांना ते कळालं असतं का? 50-60% लोकांच्या डोक्यावरनं गेलं असतं. आणि याच्या विरोधात मराठीचा पिलर किती आहे? 100% आहे ना. म्हणून बोललो मराठीमध्ये, कारण माझा हेतू आता इंग्लिश मराठी हे नाही आहे. तुम्हाला हा थॉट, हा माइंडसेट डोक्यामध्ये पोहोचवायचा आहे, हृदयापर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून मी मराठीचा वापर केला, मातृभाषेचा वापर केला, कारण हे समजणं गरजेचं आहे. इंग्लिश तर करूयाच आपण, प्रोग्राम जॉईन करा, माझी जबाबदारी आहे, मी पर्सनली तुमची जबाबदारी घेतो, तुमचं इंग्लिश 100% करूया. पण आता हा थॉट पोहोचणं गरजेचं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि माझं जाहीर आव्हान आहे की जास्तीत जास्त शेअर करा. आणि इथंपर्यंत थांबलाय तर या मोहिमेमध्ये सहभागी व्हा, सामील व्हा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा व्हॅल्युएबल मूल्यवान फीडबॅक द्यायला विसरू नका. फीडबॅक खूप महत्त्वाचा असतो. आणि मी म्हटलं ना मगाशी, बोलणारे व्हा, स्पीकर व्हा. बरेच जण बघतो मी ग्रुपमध्ये 100-200 जण जॉईन होतात आणि त्यातले 20-30च वर्कशॉपला येतात. मग कशाला ॲडवरती क्लिक करायची? नाही करायचं ना. करायचं नव्हतं तर असं टाइमपासवाले फालतू लोक नको आहेत आपल्याला. फीडबॅक द्यायचा. फीडबॅक म्हणजे काय? बोलायचं. बोलायचं म्हणजे कमेंटमध्ये बोला, चॅटमध्ये बोला, कसं वाटलं बोला, नाही पटलं टीका करा, पण काहीतरी बोला, तुमचं मत मांडा, ग्रुपवरती मांडा. युट्यूबवरती जर शेवटपर्यंत हे लेक्चर बघत असाल तर कमेंट करायला विसरू नका. कसं वाटलं, काय वाटलं सांगू शकता. स्पीक म्हणजे काय? एक्सप्रेस व्हा. ठीक आहे. आणि एक्सप्रेस म्हणजे व्यक्त व्हा. आणि एवढंच मला म्हणायचंय. आणि एवढं झाल्यानंतर मी गुगल मीटवरती जे लाईव्ह आहेत त्यांच्यासाठी 2 मिनिटे क्वेश्चन आन्सर सेशन ऑन करतोय. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आता दिली जातील. आणि युट्यूबसाठी हे रेकॉर्ड होत आहे. जर कोणाला डाऊट्स असतील, शंका असतील तर तुम्ही खाली चॅटमध्ये, कमेंटमध्ये कळवू शकता. ठीक आहे. सो आता युट्यूबसाठी इथंच मी जर्नी थांबवतोय. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. गुगल मीटसाठी लाईव्हसाठी थोडंसं वेट करू शकता तुम्ही, एक 2 मिनिटं. 2 मिनिटं मी ऑन करतोय. त्याच्या आधी युट्यूबचं इथं संपवतोय. I hope all of the students, all of the participants, you have understood all of the things and you have enjoyed this journey with me. So I stop here. Till the time, be master of English. Thank you. And again, thank you for all of you. Take action fast. Okay, time is going on. So if you want to develop, थोडंसं इंग्लिश बोलतो शेवटी, नाही तुम्हाला वाटेल समोरच्याला इंग्लिश येते की नाही, मुद्दाम बोललो नव्हतं. पण at the end, I want to say that you will have to become master of English with 100% accuracy and with taking action, not laziness. So take action. What the sleep baghtay? Don't waste your time. I will see you in the program. Join the program fast. Offer is for only limited seats and limited time. Thank you very much. Till the time, be master of English. Thank you.